तिसरा चॅप्टर जो आहे प्री अँड आपण प्रस्तावना किंवा भविष्यात so you all will they are actually get the तुमचा रट्टा पाहिजे जर people of India very solar constitution बघा हे काय SOC हे SOD आहे SOC आहे सुरुवातीला कोणता शब्द देतो तुम्ही शकता ठीक आहे तर सोबर म्हणजे काय सोबर सोशलिस्ट पण से असं लक्षात ठेवा सोबर सोशल सेक्युलर आणि डेमोक्रेटिक रिपब्लिक अशी वर्डिंग किती असतात सर पहिलं कोणतं दुसरं कोणतं ओके चला सो हे आहे आणि हे पुढचे जे आहेत बघा जस्टिस ओके न्याय जे आहे लिबर्टी नंतर इक्वालिटी फ्रॅटर्निटी या सगळ्या गोष्टी आहेत या वन बाय वन आपल्याला या प्रस्तावनेच्या चॅप्टरमध्ये करायचं लक्षात ठेवा सगळ्यांनी पुन्हा एकदा तीच गोष्ट बघा सुरुवातीपासून आय डोंट नो हाऊ वॉज दी एक्झाम ओके तुम्हाला एक्झाम कशी गेली तुम्ही टेस्ट दिलाय ओके जसे प्रश्न टाकलेले ते हुबेहूब म्हणजे लाईक ते राज्यसेवेचेच प्रश्न आहेत तसेच्या तसे प्रश्न विचारले जातात आपल्याला काय शिकायचं आहे की प्रत्येक चॅप्टर मधून आहे ना प्रश्न कसे येतात हे एकदा तुम्हाला कळलं ना की नेमकं कशावर टार्गेट करायचं काय नाही ना बस दॅट्स इट म्हणजे तुमचा अभ्यास एकंदरीत होऊन जाईल सो हा तिसरा चॅप्टर आहे प्रिएम्बलचा मग आपण त्याच्याबद्दल शिकूया आपण ठीक आहे प्रिएम्बल बद्दल बघूया आपण अरे इसको क्या हो गया आ गया सो लेट्स सी सॉरी चला बघा सगळ्यांनी व्यवस्थित ओके प्रिएम्बल ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन ओके इंडियन कॉन्स्टिट्यूशन ब्रीफ नोट आहे त्याच्याबद्दल काय ते बघूया आपण व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्यावं इथं दिलंय युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ओके युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जी आहे इट वॉज द फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन ओके जी बिगेन विथ व्हॉट प्रिएम्बल म्हणजे ना अमेरिकेचं कॉन्स्टिट्यूशन असं आहे जगातलं पहिलं कॉन्स्टिट्यूशन ज्याच्या सुरुवातीला प्रिएम्बल आहे लक्षात ठेवा हा एक प्रश्न आहे तुमच्या आयोगाचा कळलं का की जगामधलं असं कोणतं संविधान आहे त्याच्या संविधानामध्ये पहिल्यांदा प्रिएम्बल आले प्रस्तावना आले तर कुणाचं आहे ते अमेरिका दॅट्स इट एवढंच आहे जास्त काय लक्षात ठेवायचं नाही ओके मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो या नोट्स तुम्हाला शेअर करणार आहे मी फक्त तुम्हाला जे पिन पॉइंटेड नोट्स तुम्हाला वाटतं लिहायचं तर तेच लिहा बाकीचं लिहू नका ठीक आहे मी सांगेल तेच लिहा मग रेड ठीक आहे चला मेनी कंट्रीज इन्क्लुडिंग इंडिया फॉलो दिस प्रॅक्टिस मग इंडियाकडे पण आहे आपल्याकडे ठीक आहे प्रिएम्बल मीन्स व्हॉट इन्स्ट्रक्शन ऑर द प्रिफेस वगैरे बाकीच्या गोष्टी नका लिहू आता सुरुवातीला लक्ष्मीकांत सरांचं जेव्हा पुस्तक वाचताना तुम्ही सुरुवातीलाच तिकडे एक वर्डिंग आहे तिथं दिलंय हे लक्षात ठेवा एन ए पालखीवाला म्हणून आहे की ज्युरिस्ट होते जज होते ते एन ए पालखीवाला त्यांनी म्हणजे सुरुवातीलाच दिलेत लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये की एन ए पालखीवाला यांनी प्रिएम्बलला काय म्हटलंय तर काय म्हटलंय आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हा दुसरा प्रश्न आलायचा कळलं पहिला प्रश्न काय की जगातलं कोणतं असं संविधान आहे ज्याच्यामध्ये प्रिएम्बल पहिल्यांदा आलं कोणाचं आहे अमेरिका ओके मग आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन संविधानाचा आयडी कार्ड आहे काय प्रिएम्बल कुणी सांगितलं एन ए पालखीवाला ओके दुसरा प्रश्न जनरेट झाला आपण प्रश्न बघणार आहोत कसे येतात ते ठीक आहे सो लक्षात ठेवा तुम्ही नंतर तुम्हाला माहितच आहे काय की हे जे प्रिएम्बल आहे कशावर बेस आहे तर पंडित नेहरूजींनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन पास केलेलं आठवतं का तुम्हाला कधी पास केलेलं तारीख आठवते का सांगा पंडित जवाहरलाल नेहरू उद्दिष्टांचा ठराव पास केलेला तारीख आठवते का ट्राय कर पहिली तारीख काय बोला 13 तारीख बरोबर बोला ओके
पण 13 काय आहे? नक्की 13 डिसेंबर आहे का 13 नोव्हेंबर आहे? 13 डिसेंबर आहे. गुड. ओके. सो 13 डिसेंबर 1946 ला. कधी? 1946 ला. नाही का तुम्हाला सांगितलं मी 9, 11, 13 अशा तारखा. या बस. सो 9, 11, 13 अशा तारखा सांगितलं बघा मी त्यातलं. पंडित नेहरूंनी हे उद्दिष्टांचा ठराव पास केलेला किती तारखेला? 13 तारखेला. ओके. मग त्याच्यानंतर कधी तो पास झाला? 22 जानेवारी सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं 47 ला. ठीक आहे. आपलं प्रिएम्बल बद्दल चाललंय. सो रिलॅक्स. स्टार्ट आहे आता. ओके. सो रिलॅक्स. सो याच्यामध्ये तिसरा प्रश्न हा आहे. तिसरा प्रश्न कोणता? की हे उद्दिष्टांचं प्रिएम्बल जे आहे हे कशावर बेस्ड आहे, म्हणजे काय आधार आहे याला? तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे रिझोल्युशन पास केलं त्याच्यावर बेस्ड आहे. ठीक आहे. हा तिसरा प्रश्न. ठीक. चलो आगे देखते हम लोग. आणि चौथा प्रश्न आहे ना याच्यामधून जनरेट होतोय. चौथा प्रश्न मी तुम्हाला म्हटलं बघा, असं वर्ड सांगितलं बघा. हा वर्ड सांगितलं बघा, सोसायटी बोललेलो डायरेक्टली मी. मग सोसायटी किंवा सोसायटी काय आहे, म्हणजे आपण सोसायटी बोलूया. मग काय सोसायटी आहे? यस बरोबर. काय? सोशलिस्ट. काय आहे? सोशलिस्ट. सेक्युलर. काय? सेक्युलर. आणि टी म्हणजे इंटिग्रिटी. काय आहे? इंटिग्रिटी. फक्त लक्षात ठेवा सोसायटी. आपण सोसायटी टी बोलतो आपण बघा, तसं काय? सोसायटी लक्षात ठेवा. सो मीन्स सोशलिझम. काय? सोशलिझम. नंतर काय? से म्हणजे सेक्युलर आणि टी म्हणजे इंटिग्रिटी. ओके. इंटिग्रिटी. मग बघा इथे हे 3 शब्द जे आहेत ते कोणत्या अमेंडमेंट नुसार पास केलेलं आहे? सॉरी, हे केलं इंट्रोड्यूस. 42वी घटना दुरुस्ती 42nd अमेंडमेंट कधी आली? 1976. मग कसं लक्षात ठेवायचं? 4 + 2. ओके. 42 आहे ना, 4 + 2 काय? 6. सो 76. आलं लक्षात तुम्हाला? चला 4 प्रश्न जनरेट झाले याच्यातून. ओके. ते 4 प्रश्न रिवाइज करू आपण परत. कोणते? सबसे पहला सवाल. ओके. which the constitution of which country okay first time have preamble? कोणता आहे? USA, अमेरिका. ठीक आहे. झाला पहिला प्रश्न झाला. सेकंड प्रश्न हा आहे कोणता? हे बघा, हा कुठे गेला? हा एन ए पालखीवाला यांनी काय म्हटलं प्रिएम्बलला? व्हॉट इट कॉल्ड? काय बोलला ते? इट इज आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कळलं सगळ्यांना? दुसरा प्रश्न भेटला आपल्याला. ठीक आहे. तिसरा प्रश्न कोणता भेटला? की हे जे प्रिएम्बल आहे, प्रस्तावना, ते कशावर बेस्ड आहे? कशावर बेस्ड आहे? पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव जो पास केलेला त्याच्यावर बेस्ड आहे. कधी झाला, काय झाला, आपण मागच्या वेळेला शिकलेलो आहोत. ठीक आहे. चला. आणि फोर्थ प्रश्न 42nd अमेंडमेंट. ओके. 42वी घटना दुरुस्ती 1976 कितवी आहे आणि कोणत्या साली पास झाली ना? प्लीज लक्षात ठेवा ह्या, कारण हे एक्झाम मध्ये विचारतात. मग काय केले? सोसायटी. ओके. 3 शब्द ऍड केले. काय? कोणते? सोसायटी. मग कोणते? सो फॉर, देन से फॉर आणि टी फॉर इंटिग्रिटी. आलं लक्षात? 3 फक्त बघा, आपल्याला तिकडे जाऊन लिहायचं नाहीये, आपल्याला आठवायचं आहे. काय करायचं आहे? आठवायचं आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही पेपर बघणार पटकन तुम्हाला आठवणार. ओके. असे शॉर्टकट्स आपण डेव्हलप करूया. ठीक आहे. चला, याच्यामधून 4 प्रश्न तयार झाले. आता 4 प्रश्न तयार झाले. आता हा पण प्रश्न येतो याच्यामध्ये की प्रिएम्बल जे आहे आपलं, प्रस्तावना जी आहे, त्याची घटना दुरुस्ती किती वेळा झालेली? ओके. कधी कधी माहिती आठवतंय? ट्राय करा, चुकलं तरी चालेल, काही इश्यू नाही. आपण इथे शिकण्यासाठी आलेलो आहोत. जर आपण हुशार असो नसतो आलो असतो. ठीक आहे. बोला. आरामात. घाई नाही बाळा, आरामात सांगा. आपल्या प्रिएम्बलची घटना दुरुस्ती जी आहे, किंवा प्रिएम्बल किती वेळा घटना दुरुस्ती केलेलं आहे? कोणती? ही 42वी घटना दुरुस्ती पहिली झाली. हा. सेकंड 44. नक्की? ओके. चला बघूया आपण. प्लीज लक्षात ठेवा सगळ्यांनी, प्रिएम्बल आणि प्रिएम्बल आतापर्यंत प्रिएम्बल एकदाच घटना दुरुस्ती झाली. एकदाच, बस, दॅट्स इट. बाकी झालेली नाही. पुन्हा एकदा प्रिएम्बल
घटना दुरुस्ती किती वेळा झालेली प्रिअम्बलची? एकदाच, ओनली वन. कधी? 1976. दॅट्स इट. ओके, तुम्हाला माहित आहे का 1976, ओके, 1976 हे इयर आहे, खूप भारी आहे. ओके, 76 आणि 78. ओके, बघा इथे हे 44 ची घटना दुरुस्ती आणि 42 घटना दुरुस्ती कशी लक्षात ठेवायची? मी सांगितलं 4 अधिक 2 किती? 1976. मग हे किती होणार मग सांगा? 1978. कळलं? हे 2, 4 अधिक 2 किती? 6. हे 4 अधिक 4 किती? 8. कळलं का? हे काय माहितीये का? इथपर्यंत ना, इथपर्यंत इंदिरा गांधीजींचं सरकार होतं. नंतर सरकार बदललं आणि जनता सरकार आलं, लक्षात ठेवा त्यांचं. मग इंदिरा गांधीजींना जेवढं करता येईल ना तेवढं केलेलं त्यांनी. कळलं? असं. मग याला टार्गेट करण्यासाठी मग 44 घटना दुरुस्ती पुणे आणि जनता सरकारने आणली. कळलं? असं. हे सगळं म्हणजे इतिहासामध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. आपण मोजकच शिकायचं, जास्त डिटेलमध्ये जायचं नाही. ठीक आहे, चला इथपर्यंत. हा 42 वाली. हा, ही 42 का सांगितली माहिती आहे का तुम्हाला? 44 का सांगितली? कारण नंतर आलेले, पण प्रिअम्बलचं आणि त्याचं काहीही देणं घेणं नाही. ठीक आहे, पुन्हा एकदा प्रश्न विचारतो, सांगा प्रिअम्बल किती वेळा घटना दुरुस्ती केली? प्रिअम्बलची फक्त एकदाच. कधी? 1976. कधी? 1970. कोणत्या अमेंडमेंट आहे सांगा बरं? 42. दॅट्स इट, फिनिश, एंड. ओके, ओके, एंड. कळलं सगळ्यांना? चला आता पुढे बघूया. ओके, चला आपण बघा सुरुवात केली प्रिअम्बलची. आपण प्रिअम्बल पण बघितलं. कळलं? विकास कळते? काय क्वेश्चन असेल बंद करू काय? कोण दिसतात? बघा व्यवस्थित दिसते. अरे काय अडचण असेल तर सांगा, बिंदा शेअर करा. असं अरे ते जरा प्रॉब्लेम झाला ऍक्च्युअली. ही येते लाईट का ती येते? सांग ना मला, म्हणजे लाजच नाही मुलींसारखं. ही राहू दे, मुलींसारखं लाजच नाही. मुलींना शोभतं लाजणं, पण तुम्ही कशाला लाजताय? बोला बिंदा. चला ओके, असं याचा अर्थ असा नाही मी डिस्क्रिमिनेशन करतोय, कारण तुम्ही गैरसमज करून घ्याला की सर आम्हाला असं बोलतात. एनिवेज, दोन स्लाइड्स केल्या आपण. आता पुढच्या स्लाइडला जाऊया आपण. बघा सगळ्यांनी लक्ष द्या इकडे व्यवस्थित. ओके, आता हा प्रश्न आहे. आता ट्राय करा हा प्रश्न कोणता आहे. ऑप्शन सांगा. ऍब्सोल्युटली. ओके, हा हे लिहून घ्या तिथे साईडला. ठीक आहे, की हा वर्ड्स आहे ना, वी द पीपल. बघा इकडे. ओके, वी द पीपल ऑफ इंडिया. ओके, इथं वी आहे. सो वी द पीपल ऑफ इंडिया असं आहे. मग कुठून घेतलं आपण? अमेरिकन संविधानामधून किंवा कॉन्स्टिट्यूशन. हे लिहून घ्या. फक्त एवढं लिहा की वी द पीपल हा वर्ड कुठून घेतला आपण? युएसच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. ज्याला ऑलरेडी माहित आहे त्यांनी लिहिलं नाही तरी चालेल, पण ज्यांना माहित नाही त्यांनी लिहा. असं कंपल्सरी नाहीये. ठीक आहे. ओके, फक्त एवढं, वी द पीपल टेकन फ्रॉम द युएसए कॉन्स्टिट्यूशन. दॅट्स इट. इकडून अमेरिकेच्या संविधानामधून घेतलेलं आहे आपण. घेऊ पुढे, चालेल? चला पुढे बघूया आपण. हा दुसरा प्रश्न आलाय बघा तुमच्या समोर. इंग्लिशमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे. दिसत नसेल तर मला झूम करतो म्हणून. दिसतंय? हा, चला सांग. ऑप्शन डी कुठं आहे? अच्छा, हा म्हणजे आपण गेसेस करतो ना वाट, कारण असेच प्रश्न येणार आहे एक्झामला. लक्षात ठेवा, असे सोपे सोपे नाही येणार आहे. पक्का? नक्की? ओके, पुन्हा एकदा बघूया आपण, वाचून बघूया. ठीक आहे, चला लेट्स सी, रीड करूया आपण. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द प्रिअम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. काय लिहिलंय? It state the object which Constitution seeks to establish and promote, and also aid to the legal interpretation of the Constitution where the language. आता एवढं काय काय दिलंय की मला कळलं नाही. वरती बघूया आपण आता. सरनामा राज्यघटनेला प्रस्थापित वगैरे वगैरे असं एवढं सगळं सांगितलं त्यांनी. हे अगदी बरोबर आहे ऍक्च्युली. ठीक आहे, दुसरी स्टेटमेंट बघूया आपण.
संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्यास दिलेली नाही. राईट और रॉंग? Okay, like any other part of the constitution, the preamble was not enacted by the Indian Constituent Assembly. सांगा. नाही इथं असं दिलंय का भाग आहे का नाही ते? इथं काय दिलंय? वॉज नॉट एनॅक्टेड बाय दी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. एनॅक्टेड म्हणजे काय? एनॅक्टेड म्हणजे काय? त्याची बोलतो ना कायद्यानुसार त्याचं हे केलं, दुरुस्ती केली किंवा काय केलं ते, त्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. कळलं? सांगा आता. तेच ना, मग ते नव्हती केलं ना त्यांनी. आता मी तुम्हाला सांगितलं ना अमेंडमेंट झालं. हा त्याच्यात म्हणजे ह्या बघायला गेलं तर दोन्ही लॉजिकल स्टेटमेंट बरोबर आहे. कळलं का तुम्हाला? सांगतो रे. ओके, इथे बघा आता. संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिलेली आहे, ओके, तशी ती सरनाम्यास दिलेली नाही. दिली का नाही दिली सांगा बरं. हा, मग ते कधी झालं माहिती का? नंतर अनॅक्टमेंट झालेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, सो तुर्तास एवढं लक्षात ठेवा की नव्हती दिलेली. ठीक आहे, आता पुढे बघा. हा बघा, आता हे जर तुम्हाला व्यवस्थित बघायचं असेल तर काय लिहिलंय? लिबर्टीज. ओके, मग लिबर्टीज बद्दल बघूया आपण आता. बघा ओके, इक्वॅलिटी ऑफ स्टेटस वगैरे वगैरे, फ्रॅटर्निटी. ओके, आणि इथे बघा लिबर्टी. ओके, लिबर्टी म्हणजे एक प्रकारचं स्वातंत्र्यच आहे ऍक्च्युली. ओके, पण कसलं स्वातंत्र्य आहे? ओके, मग काय आहे? थॉट. ओके, विचार करू शकता तुम्ही वगैरे वगैरे, एक्सप्रेस करू शकता. ओके, परत बघा का, थॉट, एक्सप्रेशन, नंतर काय? बिलीफ. ओके, मग लक्षात कसं ठेवायचं? TEB, टेप. ओके, आणि F. परत TEB लक्षात ठेवा. काय? थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ. ओके, म्हणजे तुम्ही बोलू शकता, एक्सप्रेस करू शकता, विश्वास ठेवू शकता. ओके, याचे स्वतंत्र आहे तुम्हाला. कळलं का? परत एकदा, पहिलं काय ते वर्ड? T म्हणजे काय? थॉट, नंतर E काय? तर एक्सप्रेशन, एक्सप्रेस करू शकतो आपण, नंतर काय? बिलीफ. ओके, मग ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फेथ आहे ना, याच्यामध्ये वर खाली वर्ड होतात, लक्षात ठेवा. बिलीफ, फेथ, आणि सगळ्यात शेवटी काय? वर्शिप. ओके, तुम्ही प्रार्थना वगैरे करू शकता, बरं ते बोलतो ना आपण, वर्शिप करू शकतो आपण. आता ऐका, लिहू नका, थांबा जरा एक मिनिट. पहिला आपण आहे ना बघूया क्वेश्चन काय आहे ते. ठीक आहे, क्वेश्चन बघूया आपण, सगळ्यांनी बघा इकडे, नंतर मी देतो तुम्हाला. सांगा आता कोणता आहे? सेकंड. कळलं का सेकंड आहे ते? ओके, आता समजा आपल्याला माहितच नाही काय याच्यामध्ये कसं सॉल्व्ह करायचं काय नाही ते. आता एकतर तुम्हाला बघा 1 किंवा 3 असेल, किंवा 2 किंवा 4 मध्ये निवडायचं. कारण काय, इथून E पासून स्टार्ट झालं, इथून TT पासून स्टार्ट झालंय. ठीक आहे, सो आपण काय करूया? थॉट, नंतर काय? एक्सप्रेशन, नंतर काय येणार आहे? बिलीफ, नंतर काय? फेथ, नंतर काय? वर्शिप. सो हे असं सगळं आहे. कळलं का? मग तुम्ही लिहून घ्या आता हे. ओके, की म्हणजे हे पुढे येणार आहे, तरी पण तुम्हाला लिहायचं तर लिहू शकता. ओके, की लिबर्टी कसली आहे? लिबर्टी कसली आहे? हे पूर्ण आहे ना, सरनामा जे आहे तुमचं पाठ पाहिजे. काम भरपूर आहेत काय? नाही ना, हा पूर्ण सरनामा जे आहे ना, प्रिॲम्बल, तुमचं पाठांतरच पाहिजे, नो मॅटर. मराठीमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण तुम्ही पाठांतर करून टाका, कारण प्रश्न येतो याच्यावरती, म्हणून म्हटलं. ठीक आहे, सगळं नका लिहू, जेवढं सांगतो तेवढंच लिहा फक्त, बस, बाकी काय नाही. आय शेअर यू ऑल दिस नोट्स विथ यू. फक्त तुम्हाला आता आजच्या दिवसापुरतं किंवा घरी जाताना काय काय लक्षात ठेवायचं त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. चलो आगे देखता हूं फटाक से. ओके, सो लिबर्टीज झाला आपलं प्रिॲम्बल. आता पुढे कोणता प्रश्न आहे का बघा, आता आपण डायरेक्ट जाऊया. आहे प्रश्न आता, चला हा इकडे. इनग्रेडियंट्स ऑफ द प्रिॲम्बल. आता हे जे प्रिॲम्बल आहे ना आपल्याकडे, ओके, प्रस्तावना, ते आपल्याला कसली ताकद देते किंवा काय सांगतंय? ओके, व्हॉट इट टेल्स अस ऍक्च्युअली, एक्झॅक्टली काय सांगताय प्रिॲम्बल? बघा, एक सोर्स ऑफ अथॉरिटी. ओके, म्हणजे अथॉरिटीचे सोर्स जे आहे, ओके, ते कोण आहे? पूर्ण भारतामध्ये संविधानाचे सोर्स कोण आहे? सो कोण आहे? वी द पीपल ऑफ इंडिया. म्हणजे आम्ही भारताचे लोक. भारताचे लोक काय? त्यांच्याकडून पॉवरचे सोर्स आहे, अथॉरिटी आहे. ठीक आहे, असं सांग. ऑब्विसली
कारण प्रिएम्बलची सुरुवातच होते ना कशापासून, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. ठीक आहे, एक गोष्ट कळली आपल्याला. दुसरं, नेचर ऑफ द इंडियन स्टेट, भारताचं राज्य कसं आहे, भारताची राज्यघटना कशी आहे किंवा पॉलिटी कशी आहे, तर कशी आहे, सोवरन, सार्वभौम ज्याला बोलतो आपण, सोशलिस्ट, समाजवादी, सेक्युलर, धर्मनिरपेक्ष, डेमोक्रॅटिक, प्रजासत्ताक, सॉरी रिपब्लिक, प्रजासत्ताक, आणि डेमोक्रॅटिक म्हणजे काय, लोकशाही. लक्षात ठेवा, म्हणजे एवढे सगळे तत्व आहे आपल्या भारताच्या लोकशाही, आपल्या भारताच्या पॉलिटिक्सचे. हे कोण सांगतंय, प्रिएम्बल सांगतंय. ठीक आहे. नंतर ऑब्जेक्टिव्ह, मग काय असलं पाहिजे, उद्दिष्ट काय आहे, मग जस्टिस, न्याय मिळाला पाहिजे, लिबर्टी, स्वतंत्रता, इक्वॅलिटी, ओके, समानता, आणि फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुता. ओके, या सगळ्या गोष्टी त्यातून मिळतात आपल्याला. हे सगळं करायचं, तुम्हाला रट्टा मारायचा आहे, कारण पर्याय नाही दुसरा. हे वर्डिंग साक्ष आहेत त्याच्यामुळे. आणि फायनली काय सांगितलं प्रिएम्बलने, डेट ऑफ अडॉप्शन. सो ही डेट लक्षात ठेवा की आपण संविधानाचा स्वीकार केला किती तारखेला, 26 नोव्हेंबर 1949. हे काय केलं, स्वीकार केला. आणि ऍक्च्युली सुरुवात कधीपासून झाली, ऍब्सोल्युटली काय आहे, 26 जानेवारी 1950. या दोन गोष्टी लक्षात ठेवा प्लीज. कोणत्या, की आपण स्वीकार कधी केला आणि ऍक्च्युली सुरुवात कधी झाली. ओके, लक्षात. आणि त्याच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड तुम्हाला ऑलरेडी माहित आहे की का झालं. अंडरस्टूड एव्हरीथिंग. ह्या स्लाइड कळल्या सगळ्यांना. आता पुढे जाऊया आपण. ठीक आहे, बघा प्रत्येक शब्दाचा अर्थ करून घेऊया आता आपण व्यवस्थित. जास्त डिटेलमध्ये करायचं नाहीये, राज्यसेवेमध्ये विचारतात, मे बी कदाचित कंबाईंड बीएनसी सर्व्हिसला विचारतील, युपीएससीला तुम्हाला काम आलेल, एमपीएससीला काम आलेल. आपण बघूया फास्ट फॉरवर्ड मध्ये. ठीक, सोवरन. सोवरन तुम्हाला सगळ्यात माहिती आहे गोष्ट, कोणते, प्रजासत्ताक. काय आहे, प्रजासत्ताक. आता एक गोष्ट, सी, आय एम नॉट क्रिटिसाइजिंग एनी गव्हर्नमेंट. ओके, लाईक असं नका समजू की मी मोदीजींना हे करतोय किंवा बॅक इयर्स मध्ये. लक्षात ठेवा, समजा अमेरिकेने सांगितलं आपल्याला की बाबा तू हे करू नकोस, समजा अमेरिकेने सांगितलं आपल्याला किंवा मोदीजींनी सांगितलं की तुम्ही हे करायचं नाही, आणि मोदीजींनी समजा मान्य केलं, तर इट इज अगेन्स्ट दिस नेचर, सोवरन. मोदीजी बोलले पाहिजे की मी का मानू तुझे, इंडिया इज आवर कंट्री, आणि इंडियन कंट्री कशी आहे, सोवरन आहे, कुणाच्या अंडरमध्ये नाहीये. कळलं का, असं आहे. मग त्यांनी सरळ सांगितलं पाहिलं अमेरिकेला की नाही, किंवा कोणताही नेशन. आजच एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आजचं अमेरिका आणि चायनाची आज मीटिंग झाली. काय, अमेरिका आणि चायनाची मीटिंग झाली. तो शी जिनपिंग जे आहेत तिकडचे प्रेसिडेंट, त्यांनी काय सांगितलं की बाकीचे प्रस्ताव जे आहेत आपण मांडतोय एकमेकांसोबत बोलतोय ना, या प्रस्तावाला मी दुजोरा देतो किंवा मान्य करतो, पण जर तैवान नावाची जी कंट्री आहे तिथं समजा तुम्ही काय लोचा केला तर आमच्याशी गाठ आहे. म्हणजे चायना उघडवर धमकी देते, काय केलं तर मग आम्ही आहे मग दाखवायला. म्हणजे चायना घाबरला नाहीये का, कारण सोवरन आहे. कळलं. सोवरनिटीचा अर्थ तुम्हाला एक्झाम्पल दिला मी. कोणत्या गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज नाही करत, नाही तर सगळे तिला धपाधप मारतील धरून, असं काही नाही. ठीक आहे, बघूया आता सोवरन म्हणजे काय. सोवरन म्हणजे काय माहितीये का, बघा हे की नॉट डिपेंडेंट ऑन, बघा इथे नॉट डिपेंडेंट ऑन और कंट्रोल बाय एनी अदर कंट्री. एकच अर्थ याचा, सार्वभौम्य, म्हणजे कोणाच्याही अंडरमध्ये नाहीये. बस एवढं लक्षात ठेवा अर्थ, बाकी काय नाही. ठीक आहे. आता हे जे नाही मेंबरशिप जे घेतलं आपण, कॉमनवेल्थचं बोला किंवा युनायटेड नेशनचं, याच्यामुळे सोव्हर्निटी अफेक्ट नाही होत, आपले सार्वभौमताला काही प्रॉब्लेम होत नाही. ठीक आहे, कारण आपण मेंबर आहोत. त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला काय सांगितलं आणि आपण स्वीकारायचं असं काहीच नाही, आपल्यावर डिपेंड आहे. इन शॉर्ट आपण काय करतोय, सोवरनचा अर्थ बघतोय. सोवरनचा अर्थ एकच आहे की नॉट डिपेंडेंट ऑन एनी अदर कंट्री और नॉट कंट्रोल बाय एनी अदर कंट्री. ठीक आहे, जसं पाकिस्तानचं आहे, पाकिस्तानवर कसं आहे, अमेरिकेचं वर्चस्व आहे. मग पाकिस्तान नेहमी ऐकते की हा ठीक आहे चालेल, ठीक आहे. पाकिस्तान भले बोलते सोवरन आहे, पण सोवरन नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि हे जे आहे बिंग सोवरन इंडिया कॅन बी एक्वायर फॉरेन टेरिटरी. बघा स्वतःचा आहे, आपला भारत आहे, दुसरी टेरिटरी म्हणजे एरिया घेऊ शकतो भारत आपण. ओके, लाईक फॉर एक्झाम्पल समुद्रामध्ये एखादा आयलंड असेल आणि भारताच्या टेरिटरीमध्ये येत असेल तर भारत घेऊ शकतो ते. ठीक आहे. दुसरं काय, अँड कॅन सीड इट्स टेरिटरी टू अदर कंट्री, आणि स्वतःचा पार्ट पण देऊ शकते. फॉर एक्झाम्पल बांगलादेशामध्ये आणि भारतामध्ये काही करार झालेले. ओके, त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल जे आहे, पश्चिम बंगालमधला काही भाग जो आहे तो बांगलादेशला दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या स्टेटमेंटचं सांगणं काय आहे की भारत सार्वभौम्य आहे. मग भारताची मर्जी की बाहेरचं एखादं लँड एरिया असेल किंवा काही असेल ते आपल्या ताब्यात घ्यायचं
किंवा आपल्या ताब्यातल्या काही गोष्टी आहेत तर ते दुसऱ्या देशाला द्यायचं का नाही ते भारतावर डिपेंड आहे. सो आय थिंक यू हॅव अंडरस्टूड दी मिनिंग ऑफ सोवरन. कळलं सगळ्यांना? चला फक्त मिनिंग समजून घ्या, बाकी काही करायचं ना आपल्याला. ठीक आहे, चलो आगे देखते हम लोग. आता सोशलिस्ट. सोशलिस्ट म्हणजे समाजवादी. याच्यावरनं खूप वादविवाद झालेला ऍक्च्युली. ओके, समाजवादी. समाजवादी आता बघा पार्टी आहे एक. ओके, समाजवादी विचारधारा पण आहे. तर कोणत्याही देशाची अशी एक विचारधारा नसावी समाजवादी वगैरे वगैरे, या गोष्टीवरून भरपूर डिबेट झाले. बट कसं आहे माहिती आहे का, पंडित जवाहरलाल नेहरू जे आहेत ते समाजवादी विचारधाराचे होते. याच्या डिटेलमध्ये मला जास्त जायचं नाहीये, कारण जरी मी भरपूर काय काय सांगितलं त्याचा ऍक्च्युली काही फायदा नाहीये एक्झामसाठी आपला. ठीक आहे, ते इलॅबोरेट होऊन जाईल. पण बघूया आपण काय. इथे काय दिलंय, द वर्ड सोशलिस्ट. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले काय, सोसायटी. कशा कोणत्या अमेंडमेंटने ऍड केले, 42nd अमेंडमेंट. मग पहिलंच आलं की ऍड केले. ओके, हे आपलं समाजवादी रचना जी आहे. ओके, ही समाजवादी रचना तुम्हाला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी ज्या आहेत, ओके, DPSP ज्याला बोलतो आपण, ओके, त्याच्यामध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल. मग आता हे काय आहे, इंडियामध्ये कसे सोशलिझम आहे, तर डेमोक्रॅटिक सोशलिझम आहे, लक्षात ठेवा. आणि इथे काय, कम्युनिस्ट व स्टेट सोशलिझम. आता इथे ना 2 एक्झाम्पल घेऊया आपण. लोकशाही समाजवादी आहे. इथे काय आहे, साम्यवादी आहे. साम्यवादी जे आहे ना, तुम्हाला कुठे भेटणार माहिती आहे का, चायनामध्ये. कुठे भेटणार आहे, चायना. भारतामध्ये नाही भेटणार का, आता सांगा काय फरक असणार आहे. चायनाच्या साम्यवादामध्ये किंवा समाजवादामध्ये भारताच्या समाजवादामध्ये काय फरक आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही रीड करू शकता आणि मला सांगा अर्थ काय आहे मग त्याचा. चायनाच्या पक्का मोनार्की आहे नक्की. इथे नाही, इथे बघा, इथे एक गोष्ट बघा, ह्या 2 गोष्टी सांगा आता काय, ह्या 2 गोष्टीचा अर्थ. चायनामध्ये आणि भारतामध्ये काय फरक आहे माहिती आहे का, सोशलिझमचा काय फरक आहे माहिती आहे का. भारतामध्ये प्रायव्हेट माणसं म्हणजे प्रायव्हेट प्लेयर जे आहे सरकारी, ते दोघं काम करू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ ठीक आहे, उदाहरणार्थ BSNLचं घेऊया आपण. BSNL सेल्युलर आहे नेटवर्क. ओके, कुणाचं आहे, सरकारचं आहे. ओके, सोबतच जिओ पण आहे. ओके, म्हणजे दोघं चालवू शकतात. ठीक आहे, पण चायनामध्ये तसं नाही, सरकारच पाहिजे. कळतं तुम्हाला. सो हा फरक आहे. कळलं, तिकडे ना तिकडे जसं अविरतने सांगितलं आता की मोस्ट ऑफ द थिंग्स आर कंट्रोल्ड बाय व्हॉट, गव्हर्नमेंट. असं तो हा फरक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, समाजवाद ज्याला बोलतो आपण. बाकी याच्यामध्ये काय नाही शिकण्यासारखं. मग हे 2 आहे बघा ना इथे, डेमोक्रॅटिक सोशलिझम. भारताकडे कोणतं आहे, डेमोक्रॅटिक सोशलिझम. आणि चायनाकडे काय, कम्युनिझम सोशलिझम आहे, कम्युनिस्ट किंवा स्टेट सोशलिझम आहे. याचा साधा सरळ अर्थ काय, डेमोक्रॅटिक सोशलिझम मध्ये दोघं काम करू शकतात, पब्लिक वाले पण आणि प्रायव्हेट वाले पण. ओके, कळलं सगळ्यांना. नंतर मग इथं मिक्स इकॉनॉमी पण बोलू शकता तुम्ही, की आपल्या भारतामध्ये मिक्स इकॉनॉमी आहे. मग मार्क्सवाले पण आहे आणि गांधीनिझम पण आहे. ठीक आहे, 1991 मध्ये, त्यामुळे काय 1991 मध्ये काय आलं, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी आली आपल्या इकडे. ठीक आहे, का, कारण प्रायव्हेट वाल्याला पण एंट्री आहे. तुम्हाला माहित असेल कदाचित 1991च्या अगोदर ट्रेड मोनोपोली असायची. म्हणजे इंडस्ट्रियल पॉलिसीज ज्या आल्या ना त्याच्यानुसार आहे ना, भारत सरकारने सांगितलं की तुला एवढंच प्रोड्यूस करायचं आहे. ओके, उदाहरणार्थ समजा आता एखादी कंपनी आहे, बॉटल बनवते. ओके, बॉटल बनवते, तर तुला 100 बॉटलच बनवायच्या, त्याच्यावरती बनवणार नाही. मग हे रेस्ट्रिक्शन आहे ना. मग 1991 नंतर काय, लिबरलायझेशन बोलतात त्याला. कुठे गेलं, लिबरलायझेशन. म्हणजे मोकळं झालं, आता तू बनव बिंदास, किती बनवायचं. मग तुम्हाला कदाचित म्हणजे माहित असेल किंवा रीड केलं असेल तुम्ही, मग कार आल्या आपल्या भारतामध्ये. ओके, मारुती सुझुकी नावाची कार आली, मग एकत्र झालं हे सगळं. असं आतापर्यंत बरेच आहेत सगळे. सो एनिवेज, मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की डिटेलमध्ये चर्चा करून काय फायदा नाही, वरच्यावर तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, 2 शब्दांचा अर्थ आपण जाणून घेतला. कोणता, एक आहे सोवरन. सोवरन म्हणजे समजलं सगळ्यांना, सार्वभौम्य ज्याला बोलतो आपण. आणि काय आहे, सोशलिस्ट म्हणजे समाजवादी रचना आहे त्याला बोलतो आपण. ठीक आहे, पुढे बघा. सेक्युलर तुम्हाला ऑलरेडी माहित आहे एक शब्द, तरी पण समजून घ्या सेक्युलर म्हणजे काय. सेक्युलर म्हणजे काय माहिती आहे का, धर्मनिरपेक्ष. याचे 2 अर्थ आहेत. धर्मनिरपेक्षचा 2 अर्थ आहेत. एक तर कोणताच धर्म नका फॉलो करू.
मी धर्मनिरपेक्ष आहे असं बोललो ना तर मी काय बोलणार आहे की मी अथिस्ट आहे टोटली, म्हणजे मी कोणताच धर्म फॉलो करत नाही. किंवा हे याचा अर्थ जो आहे सेक्युलरचा अर्थ अजून आहे की सगळे धर्म आहेत ना समान आहेत, सगळे धर्म इक्वल ट्रीटमेंट वाले, सगळ्यांना इक्वल ट्रीटमेंट करायचं. मुस्लिम असू दे, जैन असू दे, बुद्धिस्ट असू दे, हिंदू असू दे, सगळे कसे आहेत, समान आहेत, असं त्याला बोलतो आपण सेक्युलर. मग आता बघूया आपण काय आहे ते. द वर्ड सेक्युलर हा वर्ड पण बघा 42nd अमेंडमेंटने ऍड केलेला आहे. ठीक आहे. इंडिया फॉलोज द पॉझिटिव्ह सेक्युलरिझम. याचा अर्थ सांगू शकता का कोणी? पॉझिटिव्ह सेक्युलरिझम म्हणजे काय? सेक्युलरिझम म्हणजे काय तुम्हाला सांगितलं अर्थ, पण पॉझिटिव्ह सेक्युलरिझम म्हणजे काय? हा, सर्व धर्मांना समान वागणूक द्यायची. किंवा अजून एक उदाहरण देतो तुम्हाला, अजून एक उदाहरण. समजा अमरनाथ यात्रा वगैरे असेल, ओके, किंवा हिंदू धर्माची कोणती यात्रा असेल, उदाहरणार्थ कुंभमेळा वगैरे वगैरे आहे, तर त्याच्यासाठी सरकारी मदत असते. ठीक आहे. सेम समजा मुस्लिमांची यात्रा वगैरे असेल, हज यात्रा असेल, तर स्टेट काय करतं? मदत करतं, म्हणजे कन्सेशन ऑफ फीज किंवा काय काय कॉन्ट्रीब्युशन वगैरे असतं. याचा अर्थ काय? पॉझिटिव्ह सेक्युलरिझम. कळतंय का तुम्हाला? असं म्हणजे त्यांच्या धर्माच्या प्रसारासाठी मदत करणे वगैरे हे सगळं आहे. अगेन जास्त डिटेलमध्ये जाणार नाहीये. ठीक आहे. फक्त इथे द स्टेट डज नॉट फेवर एनी पर्टिक्युलर रिलिजन, म्हणजे कोणत्या पण एका पर्टिक्युलर रिलिजनला, ओके, एका धर्माला स्टेट फेवर करत नाही की नाही बाबा हिंदूच आहे, नाही आम्ही मुस्लिमच आहे वगैरे वगैरे, असं काहीच नाहीये. ठीक आहे. सो लक्षात ठेवा. सो 3 शब्द झाले, सोवरन झालं, त्यानंतर सोशलिस्ट झालं आणि सेक्युलर झालं. फक्त अर्थ समजून घ्या, मग आपल्याला कळतील प्रश्न कसे असतात ते. ठीक आहे. डेमोक्रॅटिक, लोकशाही. आता याच्याबद्दल थोडं जास्त सांगतो मी. लोकशाही आणि लोकशाही पूर्ण जगामध्ये 2-3 प्रकारचे किंवा 2 प्रकारचे पकडा. मग कोणती लोकशाही आहे? बघा इथे बघा, डेमोक्रॅटिक स्टेट 2 प्रकारचे, डायरेक्ट डेमोक्रेसी आणि इनडायरेक्ट डेमोक्रेसी. मग डायरेक्ट डेमोक्रेसी म्हणजे काय माहिती आहे का? पीपल डायरेक्टली एक्सरसाइज द पॉवर, लोकांकडेच पॉवर आहे सगळे. आणि इनडायरेक्ट म्हणजे पीपल इलेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह. मग ह्या दोघांमध्ये, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये भारतामध्ये कोणते आहे? मग कशी काय? हाव तेच बोलतो, कशी काय? हा, ऍब्सोल्युटली. सी याच्यामध्ये ना घाबरू नका, बिंदास बोला रे, म्हणजे रिलॅक्स. सी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एक्झाम कोणती पण द्या, पण तुम्ही आला ना क्लासमध्ये, तुमचा पर्पज असला पाहिजे की मी आज काहीतरी मस्त शिकून जाणार. कळलं? म्हणजे तुम्ही लिहा किंवा नका लिहू, पण काहीतरी अंडरस्टँडिंग करून जाणार आहे. आणि असं समजा की दिस इज द पार्लमेंट, याच्यामध्ये तुम्ही पार्ट घेतलाय, मग बोला बिंदास. कळलंय? कारण इथं नाही बोला, मग घरी जाता विचार का अरे यार बोललो असं बरं झालं असतं, असं होणार तुम्हाला. त्यामुळे बिंदास बोला. ठीक आहे. चला लेट्स, सगळ्यांनी लक्ष द्या. इथे काय लिहिलंय? पीपल इलेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह. डेफिनेटली आपल्या भारतामध्ये आपण निवडून देतो ना. कळलं का? बघा आता आपल्या भारतामध्ये निवडून देतो, तिकडे पण निवडून देतात. म्हणजे प्रत्येक माणूस तिकडे जाऊन बसत नाही की अरे आजकाल तू गया तर आज मी जाता, चल भेटे, असं नाही. ते पण निवडून देतो. पण इकडे इकडे ना अजून एक खासियत आहे यांची, जर निवडून दिलं ना त्याला त्याला परत बोलवायचा पण अधिकार आहे. कळलं का? वोटिंग करून परत बोलवतात, चल नाही चाहिए तू. आपल्या इकडे तसं नाही. आपल्या इकडे आला, अभी 5 साल भाई तूने मेरे को मतलब वोट नहीं किया, तेरा काम क्यों करू मैं? कळलं का? म्हणजे भले वोटिंग केलं असेल तरी बोलत नाही अभी मैं 5 साल राज करेगा, बहुत सारा करप्शन करेगा मैं. कळलं का? असं आहे. मग ते सांगायचं तात्पर्य काय की परत नाही बोलू शकत आपण त्याला. मग आता पुढे बघा, इंडिया फॉलोज इनडायरेक्ट किंवा रिप्रेझेंटेटिव्ह. आणि इंडिया काय? एक्झिक्युटिव्ह रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेचर. म्हणजे एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय असं माहिती आहे का? एक्झिक्युटिव्ह म्हणजे प्राईम मिनिस्टर आणि त्याचं कॅबिनेट. म्हणजे हे सांगतो तुम्हाला, सगळं टॉपचं एक्झिक्युटिव्ह जे आहे, सरकार ज्याला बोलतो आपण सरकार. पार्लमेंट म्हणजे सरकार नाहीये, लक्षात. पार्लमेंटमध्ये सगळेजण बसतात, पण त्याच्यामध्ये एक भाग आहे, तो एक सरकार आहे जे पूर्ण देश चालवतो. कोण? म्हणजे उदाहरणार्थ नरेंद्र मोदीजी आणि त्यांचं कॅबिनेट, त्याला बोलतो आपण कार्यकारी. कार्यकारी मंडळ म्हणजे ना पूर्ण भारतामध्ये कसं चाललं पाहिजे सरकार, असं. कळलं? मग ते आपल्या भारतामध्ये आहे. ठीक. आता याचे फीचर काय आपल्या डेमोक्रेटिक? आपल्या भारतामध्ये काय वैशिष्ट्य आहे लोकशाहीचे? एक, युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रँचाईज. ओके, म्हणजे तुम्हाला माहित आहे युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रँचाईज काय असतं? वोटिंगचा अधिकार असतो. जसं व्यक्ती 18 होतो, 18 वर्षात, तर त्याला वोटिंगचा अधिकार मिळतो. हे काय? ठीक आहे. दुसरं, पिरियॉडिक इलेक्शन, म्हणजे 5 वर्षांनी किंवा मध्ये मिड टर्म इलेक्शन्स वगैरे असतात, ते आहे. रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य. ओके, डेफिनेटली कायद्याचं राज्य आहे. इंडिपेंडेंट ऑफ ज्युडिशियरी. ओके, हे सगळं लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे. जेव्हा मी स्लाइड दिली तेव्हा रट्टा मारा तुम्ही. इंडिपेंडेंट ऑफ ज्युडिशियरी. ज्युडिशियरी म्हणजे आपलं न्यायालय आहे, न्यायपालिका,
त्याच्यामध्ये कोण हस्तक्षेप करू शकणार नाही. ओके, कोणच जाणार आहे. आणि फायनली काय, नो डिस्क्रिमिनेशन ऑन सर्टन ग्राउंड्स, म्हणजे काही गोष्टी आहेत त्याच्यानुसार तुम्हाला हे नाही करू शकणार, भेदभाव नाही करू शकत तुम्ही. ठीक आहे. सो हे सगळ्या गोष्टी लोकशाहीमध्ये चालतात, लक्षात ठेवा. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, हे फक्त जाणून घ्या वरचेवर काय आहे, तुम्हाला लिहायचं नाही. ज्या वेळेला क्वेश्चन आपल्याला एखादा सॉल्व्ह करायचा असेल, आपण आयडेंटिफाय करूया की कसं सॉल्व्ह करायचं, कसं नाही ते. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो, 4 गोष्टी केल्या आपण. कोणत्या कोणत्या सांगा बरं. सुरुवातीला सोवरन, नंतर सेक्युलर, नंतर सोवरन झालं, नंतर सोशलिस्ट, नंतर सेक्युलर, नंतर डेमोक्रॅटिक. कळलं. एक एक वर्ड बघूया आपण, घाई नाही आपल्याला, व्यवस्थित बघूया आपण. ठीक आहे. चला पुढे बघा आता. अरे वा, क्वेश्चन आला, बघूया आपण क्वेश्चन. बघूया, चला क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. आता हे मोसाईक फ्रेम म्हणजे काय ना, मी सांगतो तुम्हाला व्यवस्थित, फक्त तुम्ही ट्राय करा उत्तर द्यायचं. भारतीय निधर्मीपणा म्हणजे जरा उर्मट शब्द झाला, निधर्म. काय वाटतंय तुम्हाला, काय असू पक्का? असं ट्राय तरी करा. हा, अच्छा तुला एसी वाटतंय का? पण एसी, हा चला, चौथं वाटतंय का? ओके, मी जर तुमच्या जागी असतो नवीन तर मी तेच केलं असतं, ऑप्शन 4 दिला असतं. मोसाईक फ्रेम म्हणजे काय माहितीये का, ह्या सगळ्या गोष्टी भारतामध्ये येतात का, मोडतात का त्या फ्रेम मध्ये? कळलं? भारताचं धर्मनिरपेक्ष जे राज्य आहे ना, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मोडतात का, असा त्याचा अर्थ आहे. बघूया आपण मोसाईक फ्रेम काय असतं बघा. बिकॉज इन इट व्हेरियस रिलिजन लँग्वेज फ्लोरिश विथ द फ्रीडम अँड डिग्निटी. बरोबर आहे. भारतामध्ये काय, भरपूर धर्म आहे, भरपूर भाषा आहे. याचा अर्थ आपल्याला नाही माहित, पण हे माहित आहे आपल्याला, हा भारतामध्ये आहे. ठीक आहे. मग ए बरोबर आहे. ए कुठं आहे? ए इथं आहे, आणि ए इथं आहे, आणि इथं आहे, 3 ठिकाणी आहे. दुसरं बघूया आपण. बिकॉज इन इट ऑल ग्रुप विदाउट लुझिंग देअर आयडेंटिटी बिकम्स अ पार्ट ऑफ द कंपोजिट कल्चर. बरोबर आहे. ओके, आपण म्हणजे काय बोलतो त्याला, साऊथ इंडियाचं गाणं लागू दे, नाही तर भोजपुरी गाणं लागू दे, आपण जाऊन नाचतो मस्तपैकी हाजला. आपण बोलतो काय, नाही ना बाबा, भोजपुरी गाणं बिना नसतात. साऊथ असेल तर बिंदास नसतो. म्हणजे कसं मिक्स कल्चर आहे आपल्या इथं. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट काय, इट युनाइट कॉमन मासेस. बरोबर आहे, आपण एकत्र येतो, युनाइट होतो. जर एबीसी बरोबर आहे तर राहिलं काय मग आता? एबीसी जर बरोबर आहे तर मग डी तर बरोबरच आहे. मग ऑब्व्हियसली काय असणार आहे, ऑल ऑफ दी अबव. कळते का? सांगायचं तात्पर्य काय, काय काय गोष्टी आहेत ना, काय गोष्टी तुम्हाला नाही कळणार एमसीक्यू सॉल्व्ह करताना, पण थोडंसं लॉजिक वापरायचं बस, बाकी काय नाही. कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, एमपीएससी जे आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन जे आहे ना, याच्यामध्ये तुमचा 60-70% अभ्यास असतो. बाकी उरलेला 25-30% जे आहे ना, ते लॉजिक आहे तुमचं. कळलं? आता मला सांगा, खरंच तुम्ही एवढा अभ्यास केला मरून आणि हा प्रश्न आला, तुमच्या अभ्यासामध्ये कुठेतरी भेटला का हा प्रश्न? नाही भेटला. कळते का? मग कसं सॉल्व्ह करायचं? असं सॉल्व्ह करायचं. कळ? चला पुढे बघूया. आता रिपब्लिक म्हणजे सांगा आता काय? प्रजासत्ताक दिन आणि गणतंत्र दिन म्हणजे काय असतं सांगा? प्रजासत्ताक दिन आणि गणतंत्र दिन म्हणजे काय असतं? 2 नाव आहेत ना? हा, ओके. गणतंत्र आणि प्रजासत्ताक. नाही, गणतंत्र म्हणजे काय? नाही, गणतंत्र म्हणजे असं असतं की बोलतो आपण, जो परंपरापासून येणारा जो हेड असतो ना, ती परंपरा नसणार आहे. इलेक्टेड हेड असतो, निवडलेला कोणतरी मुख्य असतो, त्याला बोलतो आपण गणतंत्र लोकांचा. तो कोण असणार? प्रेसिडेंट असणार आहे. ओके, बघूया आपण काय रिपब्लिक म्हणजे अर्थ बघा काय. 2 प्रकारची डेमोक्रेसी आहे, एक आहे मोनार्की आणि एक आहे रिपब्लिक. मोनार्की ऍज यू सेड चायनामध्ये नाही. मोनार्की म्हणजे काय, राजा हेड असतो तिथं. उदाहरण काय, ब्रिटनमध्ये, युनायटेड किंगडममध्ये राणी हेड आहे, क्वीन आहे. आणि आपल्या भारतामध्ये काय, रिपब्लिक आहे. ओके, ज्याला आपण प्रजासत्ताक बोलतो. आपण कोण हेड आहे? प्रेसिडेंट हेड आहे. आणि सेम कुठं आहे? अमेरिकेमध्ये पण. ठीक आहे. इंडिया इज अ रिपब्लिक बिकॉज प्रेसिडेंट काय आहे? इलेक्टेड आहे. काय आहे? इलेक्टेड आहे. सो हे लक्षात ठेवा. प्रजासत्ताक म्हणजे काय? इलेक्टेड हेड आहे. पूर्ण भारताचा जो हेड असतो ना, तो कोण आहे? प्रेसिडेंट आहे. तो कसा आहे? इलेक्टेड आहे. ओके, निवडून दिलेला आहे.
म्हणून आपण काय बोलतो रिपब्लिक. ठीक आहे. पुढे पॉलिटिकल पॉवर लाईज विथ द पीपल ऑब्व्हियसली, पण तिकडे नाही, तिकडे कोणाकडे आहे, क्वीन कडे आहे. क्वीन जे बोलतो ते शेवटचा पर्याय. ठीक आहे. नो प्रिव्हिलेजेस क्लास, कोणताही असा खाजगी क्लास नाही, तिकडे वेगळे असतात. ठीक आहे. सो असा अर्थ आहे रिपब्लिक. ओके, 5 शब्द आपण केले. कोणते कोणते सांगा बरं. सगळ्यात पहिलं सॉव्हरन, दुसरं सोशलिस्ट, तिसरं सेक्युलर, चौथं डेमोक्रॅटिक आणि 5वं रिपब्लिकन. अजून 2 आहेत, बघूया. जस्टिस म्हणजे न्याय. ओके, सो न्याय बघा. आता इथे आता इथून पुढे व्यवस्थित लक्ष द्या जरा. भारताच्या प्रस्तावनेमध्ये प्रिअम्बल मध्ये न्याय दिलेला आहे. ओके, तो मी तो न्याय कसा लक्षात ठेवलेला. ओके, असं लक्षात ठेवलेला. सेफ, याचा अर्थ काय, न्याय कोणता, सोशल, नंतर इकॉनॉमिकल, नंतर पॉलिटिकल. कळलं का. ओके, भारतामध्ये सध्या ह्या 2 गोष्टी मुश्किल आहे. सोशल जस्टिस मिळणं. ओके, लाईक आता आपण शहरामध्ये राहतो, ठीक आहे, पण गाव खेड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भांडण होत असतात. ओके, त्यांना कोर्टापर्यंत जावं लागतं. तुम्हाला माहित आहे, उन्नाव वगैरे वगैरे केसेस झालेल्या आहेत. ओके, शिवाय दीपा मलिक काहीतरी, आय थिंक. ओके, स्पोर्ट पर्सन नाही का, दिल्लीमध्ये जंतर मंतरचे ते बसलेले बघा, सगळे स्पोर्ट्सवाले, न्याय द्या म्हणून. तो एक कोणतरी स्पोर्ट्स मिनिस्टर होता, त्यांनी काहीतरी हे केलेला, विनयभंग वगैरे केलेला. ते सगळेजण दिल्लीमध्ये बसले, त्यांना पण न्याय नाही मिळाला. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की हे मुश्किल झालंय भारतामध्ये सध्या. आणि इकॉनॉमिकल तुम्हाला माहिती आहे, महागाई भरपूर वाढायला लागली, गरीब गरीब रह रहा है, अमीर अमीर हो रहा है. ठीक आहे, असं. हा, एकच मिळतो आपल्याला जस्टिस, कोणता, पॉलिटिकल. कसं काय, वोटिंग. वोटिंग म्हणजे वोटिंगसाठी सगळ्यांना आहे की बाबा जावा, त्या दिवशी सगळे इक्वल आहेत. ओके, नेते येऊन भिका मागून जाणार की आम्हाला वोट करा म्हणून. ठीक आहे, असं. अरे लिटरली तसेच असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर तू कोण आहे, तू कोण आहे बे, असं, बस, फिनिश. सो लक्षात ठेवा, जस्टिस म्हणजे सिक्वेन्स मध्ये विचारतात. 3 जस्टिस कोणते कोणते सांगा, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिक्स. दॅट्स इट, फिनिश. बाकी काही डिटेलिंग मध्ये करायचं नाही. भारताच्या प्रस्तावनेमध्ये 3 हे दिलेले आहेत न्याय. कोणते आहे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. फिनिश, दॅट्स इट. बाकी वाचायची गरज नाहीये. ठीक आहे. कोणते कोणते, हा हे महत्वाचं आहे. हे जे आहे ना, हे कुठून घेतलं आपण, रशियन रिव्होल्युशन पासून आपण स्वीकारलेलं आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस वगैरे वगैरे आहे. नेक्स्ट बघूया आपण. हे शेवटचं लिबर्टी, स्वतंत्रता, ज्यांना बोललो मी. लिबर्टी आणि फ्रॅटर्निटी एक आहे, बंधुता. तर लिबर्टी बघा, आता मी तुम्हाला बोललो लिबर्टी काय सुरू होत आहे, TEB, बरोबर ना. नंतर F आणि W, सांगा कोणते कोणते. थॉट, लिबर्टी ऑफ थॉट, देन एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप. दॅट्स इट, फिनिश. एवढं लक्षात ठेवायचं. सो हे याच्यामध्ये आहे बघा. आणि नॉट ऍब्सोल्यूट, हे सगळं सगळं आहे. फ्रॅटर्निटी हे सगळं आपण फ्रेंच रिव्होल्युशन पासून घेतलंय. मग आता हा प्रश्न आहे, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी. बघा परत E आणि F, हे E आणि F आपण कुणाकडून घेतलं, म्हणजे कुणाला बघून घेतलेलं आहे, फ्रेंच रिव्होल्युशन. मग कसं लक्षात ठेवणार, EF, F फॉर फ्रेंच, E आणि F फॉर फ्रॅटर्निटी, कुणाकडून घेतलं, फ्रेंच. कळलं का तुम्हाला. ओके, आणि हे जे आहे, हे जस्टिस कुणाकडून घेतलंय, रशियन रिव्होल्युशन. ओके, सो न्याय जे आहे रशियाने दिला, एवढं लक्षात ठेवा. आणि लिबर्टी जे आहे स्वतंत्र कोणी दिलं, फ्रान्सने दिलेलं आहे. तर हे क्वेश्चन आहेत एक्झाम मध्ये. ठीक आहे, चल पुढे बघा. एक क्वेश्चन आलाय बघा, ट्राय करा. ABC, इनडायरेक्टली हा, त्याचा अर्थ तोच. कोणतं पक्का, A आणि D. ओके, मुलींनो सांगा.
अरे तुम्हाला पण परीक्षा द्यायची आहे सांगा. ओके बघूया आपण एक एक. रिपब्लिकचं मिनिंग काय ऍज पर दी प्रिएम्बल. ओके सगळ्यात पहिलं काय, देर इज नो हेरिटरी रुलर, म्हणजे एक बरोबर आहे. ओके जर एक बरोबर आहे तर मग अरे सगळीकडे एक आहे, पुढे कोणतंच कट होत नाही. ठीक आहे. द सोव्हर्निटी रिसाइड इन द सेंट्रल कॅबिनेट. सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळाकडे असते. राईट और रॉंग? काय वाटतं तुम्हाला? लोकांकडे सी हा वर्ड बघूनच तुम्हाला काय वाटतं की नसेल? हा वर्ड बघून असं वाटतं की यार काहीतरी वेग वाटतंय की त्यांच्याकडे सगळी पॉवर वगैरे रिसाइड्स. असं कसं? नाही पॉवर तर लोकांकडेच आहे ऑब्व्हियसली. इथे काय सेंट्रल कॅबिनेट आहे. काय आहे? सेंट्रल कॅबिनेट आहे. मग ठीक आहे चला, सेंट्रल गव्हर्नमेंट एकदा लिहिलं असतं तर मी मान्य केलं असतं. ओके सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर मंत्रिमंडळाकडे असते हे पण मान्य केलं, पण इथं सेंट्रल कॅबिनेट लिहिलं असं काहीतरी. असं नाही हे बरोबर नाही ना. सोव्हर्निटी सार्वभौम सांगा. चला हे तुम्हाला डाऊट आहे, पुढचा बघूया आपण. काय लिहिलंय? द हेड ऑफ द गव्हर्नमेंट इज इलेक्टेड बाय द पीपल ऑफ फॉर द फिक्स पिरियड. हा एक आला. द हेड ऑफ द स्टेट इज इलेक्टेड बाय द पीपल फॉर द फिक्स टर्म. आता आपण रिपब्लिक मध्ये काय गव्हर्नमेंटचा हेड बघितलेला का स्टेटचा हेड बघितलेला? स्टेटचा हेड बघितलेला ना आपण. आपण मगापासून काय शिकतो? मी तुम्हाला सुरुवातीला प्रश्न विचारला, प्रजासत्ताक म्हणजे काय? स्टेटचा हेड ना. मग जर मला निवडायचं तर माझ्या दोघांमध्ये कोणतं निवडणार? हे नाही निवडणार मी, सी. मग मला सी काढायचं, मग सी कुठे गेलाय? सी इथं गेलाय, सी इथं गेलाय, उरले कोणते? दोनच. हे तर कन्फर्म आहे 100% बरोबर आहे. मग ऑब्व्हियसली डी काय आहे? ऑब्व्हियसली आन्सर काय? कळलं का? पुन्हा एकदा बघायचा हा प्रश्न. हॅलो, पुन्हा एकदा बघूया. चला लेट्स सी. आता बघा सगळ्यांनी लॉजिकली सॉल्व्ह करायचं आपल्याला. ओके सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिलं इथे लिहिलंय. काय लिहिलंय? प्रजासत्ताक म्हणजे काय? कुणानुसार? भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेनुसार. ठीक आहे. मग आता आपण प्रत्येकाचा अर्थ बघितलाय. रिपब्लिक, रिपब्लिकचा साधा सरळ अर्थ काय सांगा बरं? साधा सरळ अर्थ मी मगाशी सांगितलं तुम्हाला. नाही रिपब्लिक म्हणजे लोकांकडे पॉवर नाही. अर्थ किंवा दुसऱ्या भाषेत बोलूया आपण, देशाचा किंवा राष्ट्राचा प्रमुख जो आहे तो लोक निवडून देतात. पुन्हा एकदा, देशाचा किंवा राष्ट्राचा प्रमुख जो आहे ना तो कोण निवडून देतं? म्हणजे स्टेटचा हेड. त्यालाच काय बोलतो आपण? रिपब्लिक. मग इथं दोन आलेत बघा, दोन हेड आलेत. दोन हेड आलेत ना. मग त्यातला रिपब्लिकचा अर्थ शोधायचा आपल्याला. मग हा हेड तर नसणारच आहे सी. आपल्याला कोणतं तरी एक हेड निवडायचा ना, बरोबर का नाही? मग याला सुटेबल, रिपब्लिक सुटेबल कोणता आहे? स्टेटचा हेड. मग सी नाही, मग सी काढूया आपण. मग सी कुठं आहे बघा? सी इथं आहे, सी इथं आहे आणि दोघांमध्ये सी गेला. आणि एक तर 100% बरोबर आपल्याला माहित आहे आणि डी पण बरोबर आहे हे पण माहित आहे आपल्याला. म्हणजे उत्तर काय येणार आहे? बघा उत्तर चुकलं तरी चालेल, नो वरी. आपण शिकतोय, कळतं सगळ्यांना. आपण वी आर लर्निंग. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. काही डिफिकल्ट नाही याच्यामध्ये, व्यवस्थित समजून घ्या. फक्त डाऊट असेल तर बिंदास विचारा तुम्ही. ठीक आहे. चला पुढे बघा आता. चला आता एक प्रश्न आहे, चला ट्राय करा. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इकॉनॉमिक जस्टिस सांगा. म्हणजे इकॉनॉमिक जस्टिस तुम्हाला कुठे कुठे बघायला मिळेल भारताच्या संविधानामध्ये? आर्थिक न्याय. पक्का? ओके तो उत्तर 100% बरोबर आहे. प्रिएम्बल, प्रिएम्बल मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे आणि डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ जे आहे ना स्टेट पॉलिसी त्यामध्ये दिलेलं आहे. आपल्याला शिकायचं आहे, मस्त शिकू आपण व्यवस्थित. पण हा एवढं भारी म्हणजे सॉरी एवढं चांगलं की हे उत्तर तुम्हाला आलं, कारण सुरुवातीला येत नाही ऍक्च्युली ते. ठीक आहे, कळलं तुम्हाला की काय आहे. पुढे बघा आता फायनली आहे इक्वॅलिटी. ओके आता इक्वॅलिटी बघा, आपण एक एक गोष्ट करत आलो. जस्टिस केलं. ओके त्याच्यानंतर मग आपण काय बघितलं? हे फ्रॅटर्निटी पण बघितली आपण. ठीक आहे. नंतर मग काय आहे? इक्वॅलिटी. आता इक्वॅलिटी बघा कोणती कोणती आहे बघा. हे रट्टा मारायचं डायरेक्टली की कशा कशाची समानता दिलेली आहे प्रस्तावनेमध्ये, कशा कशाची समानता दिलेली आहे ते दिलेलं आहे. ओके इसको क्या होता? चला कसली कसली समानता आहे? इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे संधीची एक समानता आहे ना. स्टेटस म्हणजे बोलतो ना आपण
स्टेटसला मराठीमध्ये काय आठवत मला नाही माहित, पण ठीक आहे, लक्षात ठेवा. सो हे आहे बघा, इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी. ह्या दोन गोष्टी प्रॉपरली मेन्शन केलं याच्यामध्ये प्रिॲम्बल मध्ये. बघा, बघूया आपण. लेट्स मागे जाऊया आपण, मग ते बघायला मिळेल आपल्याला की कसली इक्वॅलिटी आहे. सी, कसली इक्वॅलिटी आहे? इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. दोनच इक्वॅलिटी दिलेले आहे. दर्जा, हा बरोबर, आठवला आता, हा बरोबर, दर्जा आणि संधी. बघा पुन्हा एकदा बघूया आपण. ह्या प्रिॲम्बल मध्ये काय आहे? जस्टिस, ओके, न्याय. कोणते कोणते? तीन आहे. सेफ म्हणजे कोणते? सोशल, इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल. सेफ, ओके. नंतर लिबर्टी काय सांगा? थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ, वर्शिप. ठीक आहे. परत जस्टिस तीन आहेत. कोणते? सोशल, इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल. ओके, कळलं सगळ्यांना? नंतर काय आहे? लिबर्टी कसले सांगा? थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ, वर्शिप. ठीक आहे, कळलं? इक्वॅलिटी कसले? पहिलं काय? इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. कळलं? बघा, तीन झाल्या. ओके, जस्टिस, लिबर्टी आणि इक्वॅलिटी झाले. ओके, आणि हे नंतर फायनली काय? फ्रॅटर्निटी. फ्रॅटर्निटी काय? अश्युरिंग डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. ओके, म्हणजे बोलतो ना आपण की एखाद्या व्यक्तींना सन्मान मिळाला पाहिजे. ओके, सन्मानाने जगला पाहिजे, आणि तसंच भारताची एकता आणि एकात्मताने टिकून राहिली पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. मग सांगा बरं, जे इटालिक्स मध्ये आपण किंवा ते बोल्ड मध्ये वर्ड भेटले वरतून खाली, कोणते कोणते होते सांगा? सगळ्यात पहिलं काय भेटलं आपण? जस्टिस. त्याच्या खालोखाल काय भेटलं? लिबर्टी. नंतर काय भेटलं? इक्वॅलिटी. नंतर फ्रॅटर्निटी. कळलं? ईच्या नंतर एफ येणार, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा परत एकदा. JLEF काय आहे? JLEF. आता हे पुढे घेतो. आता सांगा JLEF सांगा. जे कोणतं आहे? सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल. पुढे जेच्या नंतर काय? L काय सांगा? थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ, वर्शिप. नंतर ई काय आहे? इक्वॅलिटी. कसली आहे? बस, गुड. आणि फायनली काय? फ्रॅटर्निटी. फ्रॅटर्निटी काय? तो फ्रॅटर्निटी अश्युरिंग द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड द युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. असं आहे पूर्ण. तुम्ही नका लक्षात ठेवा, फक्त फ्रॅटर्निटी आहे, इक्वॅलिटीच्या खाली एवढं लक्षात ठेवा. चलो, मतलब प्रीएम्बल अपना हो गया है. बहुत मस्त किया आप लोगों ने. आता पुढे बघूया आपण. ठीक आहे, हे बघा, हे इक्वॅलिटी म्हणजे सगळे आर्टिकल्स आहेत इक्वॅलिटीचे. मग इथे सिव्हिक इक्वॅलिटी आहे, पॉलिटिकल इक्वॅलिटी आहे, इकॉनॉमिक इक्वॅलिटी आहे. आपल्या भारतामध्ये फक्त हेच आहे. काय आहे? कसं काय? हे नाही सिव्हिक आहे का? आहे का? नावासाठी आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता जे एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, आय एम नॉट क्रिटिसायझिंग एनीवन. आता उदाहरणार्थ समजा तू अविरत गाडी चालवतो आणि समजा सिग्नल तोडला आणि तू हवालदाराला बोला की सॉरी साहेब, चुकून झालं वगैरे वगैरे. नाही, पैसे भरात लागेल. आणि समजा एखादा मंत्र्याचा पोरगा असेल, बरोबर बोलला, डावर गाडी चालवता. बरोबर बोला, ऍब्सोल्युटली. पण त्याला वेगळा न्याय की जाऊ साहेब, जावा, काय प्रॉब्लेम नाही, बघतो आम्ही. फक्त तेवढं साहेबांना सांगा प्रमोशनचं. सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे का? ती सिव्हिक इक्वॅलिटी नाही मिळणार तुम्हाला. इकॉनॉमिक तर सोडा. इकॉनॉमिक इक्वॅलिटी नाही बाबा. आता आपल्या म्हणजे सगळ्या भारतावर कर्ज जे आहे ते भरपूर आहे, आणि इंडिव्हिज्युअल कर्ज होतं 1.5-2 लाखापर्यंत आहे. मला एक्झॅक्टली माहित नाही, पण 1.5-2 लाखावरचं कर्ज आहे. ते एका मित्राला सांगितलं मी की अरे आपल्यावर कर्ज आहे डोक्यावर. बोले मी कधी कर्ज घेतलंय? तो बोलला अरे तसं कर्ज नाही. म्हणजे भारताचं जेवढं टोटल कर्ज आहे ना, तसं पर हेड जर आपण मोजलं तर प्रत्येकाला 1-1.5 लाख रुपये कर्ज आहे अंगावर आपल्या. कळलं? असं हे आहे फक्त पॉलिटिकल इक्वॅलिटी. म्हणजे काय? वोटिंग. सगळ्यांना वोटिंगचा अधिकार आहे. तो भिकारी का असेना किंवा ट्रान्सजेंडर का असेना, सगळ्यांना अधिकार आहे. तेवढंच आहे, बाकी काय नाही. ठीक आहे, चलो आगे देखते हैं. चलो आगे. हाँ, नंतर ही फ्रॅटर्निटी आहे, बंधुता ज्याला बोलतो आपण. ठीक आहे, सो फ्रॅटर्निटी मीन्स व्हॉट? ब्रदरहुड. बंधुता ज्याला बोलतो आपण ते आहे. ओके, बंधुता म्हणजे लाईक ऍज इट इज अर्थ घेऊ नका की सगळेजण आपण बोलतो ना आपण समान आहोत, लाईक मिळून मिसळून राहावं वगैरे वगैरे, ते बंधुता त्याचा अर्थ.
कॉन्स्टिट्यूशन प्रमोट्स पॅटर्न द ट्रूथ ऑफ सिंगल सिटीजनशिप आहे, म्हणजे कुणाला पण ड्युअल सिटीजनशिप नाही, एकच आहे, एकच नागरिकत्व आहे आणि फंडामेंटल ड्युटी सगळ्यांना आहे. ओके, ज्या ड्युटीज आहे ते सगळ्यांना आहे, बाकी याच्यामध्ये काय नाही. हा, आणि फायनली काय, इंटिग्रिटी, मी तुम्हाला बोललो सोसायटी मधला टी है ना, सोसायटी मधला टी जो आहे तो मग काय 42nd अमेंडमेंट. ठीक आहे, तो एवढे वर्ड सगळे बघितले आपण, झाले. आता बघा केस झालेले आता काही, आता ह्या व्यवस्थित समजून घेऊया आपण. सो आय नीड युअर कोऑपरेशन, व्यवस्थित समजून घेऊया आपण सगळ्यांनी. ठीक आहे, केसेस झालेला की प्रिएम्बल जे आहे हे संविधानाचा भाग आहे का नाहीये, आपण एक एक केस समजून घेऊया विथ त्याच्या इयर जे नाही इयर ते रट्टा मारायचा आणि डिव्हिजन करायचं. ठीक आहे, चला सगळ्यात पहिले घेऊया आपण बेरुबारी केस. केसच्या डिटेलमध्ये जाणार नाही मी, कारण काय फायदा नाहीये. ठीक आहे, आपण जिथं आहे एवढं तेवढं बघूया. बेरुबारी नावाची केस जी आहे ती कधी आलेली ती सांगा, कधी आलेली? 1960 मध्ये. लगेच रट्टा मारा, बेरुबारी युनियन. ओके, 1960 मध्ये, 1960. ठीक आहे, चला म्हणजे 1950 ला संविधान आलं आपलं आणि 10 वर्षांनी केस आली, असं लक्षात ठेवा. ठीक आहे, बेरुबारी युनियन. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. वी डोंट वॉन्टेड टू गो इन टू द डिटेल. ओके, जस्ट लुक ॲट ओव्हर हिअर फक्त बस. सुप्रीम कोर्ट काय म्हटला, सुप्रीम कोर्ट काय म्हटलंय, प्रिएम्बल हेल्प्स इन इंटरप्रिटिंग द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे सुप्रीम कोर्ट काय म्हटलं ऑनरेबल, की प्रिएम्बल जे आहे ना संविधान जाणण्यासाठी मदत करतं आपल्याला. डेफिनेटली आपण सुरुवातीला बैठलं ना की प्रिएम्बल मध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत त्या संविधानामध्ये आपल्याला. ठीक आहे, पण भले जाणण्यासाठी मदत करते आपल्याला, पण काय, इट इज नॉट पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. समजा मी तुम्हाला विचारलं बेरुबारी युनियन मध्ये सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं संविधान याच्याबद्दल, प्रस्तावनेबद्दल, पार्ट आहे का नाहीये? हॅलो, नाहीये. ठीक आहे, स्ट्रिक्टली झालं, कन्फर्म, कन्फर्म. ठीक आहे, चला म्हणजे बेरुबारी युनियन केस कधी आलेली सांगा, 1960. त्या केसमध्ये काय सांगितलं सुप्रीम कोर्टाने, प्रिएम्बल संविधानाचा भाग आहे का नाहीये? नाहीये, नो, नॉट ऍट ऑल. कळलं? चला विसरा आता, पुढचं बघा. चला इकडे बघा, लक्ष द्या. ठीक आहे, आता दुसरी केस आली केशवानंद भारती. ओके, 13 वर्षांनी. ओके, 1973 ही 1960. ठीक आहे, 73 आलं. मग 73 मध्ये काय सांगितलं, द प्रिएम्बल इज द पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कळलं? पुढे सांगितलं सुप्रीम कोर्टाने सांगितलं प्रिएम्बल इज द पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, आता तिसरी केस बघा, नंतर लिहा वाटलं तर, पहिलं बघा इकडे, मी तुम्हाला वेळ देतो लिहायला. ठीक आहे, थोडक्यात लिहायला वेळ देतो, पहिलं बघा इकडे. सगळ्यात पहिली केस कोणती भेटली आपण, बेरुबारी. कधी भेटली? 1960. काय सांगितलं, नॉट पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. दुसरी केस कोणती आहे, केशवानंद भारती. कधी आली? 1973. ओके, काय सांगितलं, येस प्रिएम्बल इज द पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता तिसरी केस जी आहे ती आहे LIC. कोणती आहे? LIC. ही आहे 1995 ची. कधीची आहे? 99. मग इथं काय केलं बघा, इंटिग्रल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. बघा, पहिलं पार्ट नाहीये, दुसरा पार्ट आहे, तिसरा इंटिग्रल पार्ट आहे. कळलं? म्हणजे खरंच आतला आत म्हणजे झालेला पार्ट. आता लिहून घ्या तिन्ही पण केस पटकन. चला फक्त नाव लिहा, इयर लिहा की पार्ट आहे का नाही ते. ठीक आहे, या 3 केस विथ डेट आल्या पाहिजे, सॉरी विथ इयर आल्या पाहिजे, तुम्हाला माहिती. ओके, नाही कळलं ना तर प्लीज विचारत चला, मी सांगेल पुन्हा तुम्हाला, पण विचारा व्यवस्थित. ओके, 3 गोष्टी लिहायच्या, 3 गोष्टी रिवाइज करायच्या आपल्याला आता. ठीक आहे, मी स्लाइड पुढे घेणार आहे, आपलं रिवाइज करायचं. सो न बघता सांगायचं तुम्ही. ठीक आहे,
फिनिश झालं. थोडकत लिहा, मोजकच लिहा, जास्त लिहायचं नाही. घेऊ स्लाइड पुढे घेऊ. चला आता आपल्याला रिवाइज करायचं. चलो लेट्स सी ना वन बाय वन. ओके, सांगा मला आता कोणत्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की प्रिॲम्बल इज द इंटिग्रल पार्ट? कधी आली? ऍब्सोल्युटली. कोणत्या पार्ट मध्ये सांगितलं, कोणत्या केसमध्ये सांगितलं सुप्रीम कोर्टाने की प्रिॲम्बल इज नॉट पार्ट? बेरुबारी युनियन. कधी आली? ठीक आहे. आणि कोणत्या केसमध्ये सांगितलं की हा पार्ट आहे म्हणून? कधी आली केस? ही केस खूप महत्वाची आहे, प्लीज लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला आपल्याला येणार आहे ती. ठीक आहे, आता बघा पुढचं काय ते इथं दिलंय बघा. काय लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. इथं दिलंय हावेवर. चला झालं, प्रिॲम्बल बद्दल झालं, माहित झालं, भरपूर माहित झालं आपल्याला. पण दोन गोष्टी लक्षात ठेवा. कोणता? सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय की प्रिॲम्बल इज नॉट सोर्स ऑफ पॉवर. म्हणजे त्याच्यामध्ये मी काहीतरी बघितलं सांगितलं की अरे इथं दिलंय, मग का नाही? मग आतमध्ये कसं संविधानाच्या आतमध्ये फंडामेंटल राईट आहे, तर हा याच्यानुसार हक्कानुसार मला माझा अधिकार आहे. तसं प्रिॲम्बल बघून तुम्ही नाही सांगू शकत मला अधिकार आहे. त्याच्यामुळे ते इट इज नॉट अ सोर्स ऑफ पॉवर. दुसरं आहे प्रिॲम्बल इज नॉट जस्टिशिएबल. ओके, सांगा बरं जस्टिशिएबलचा अर्थ काय, सांगू शकता का कोणी? प्रिॲम्बल इज नॉट जस्टिशिएबल, काय अर्थ असू शकतो सांगा? एनीवन? ऍब्सोल्युटली. फॉर एक्झाम्पल बघा, आता आपल्याला जस्टिस मिळालेलं आहे, वरती बघितलेलं आपण. सांगा बरं कोणता होता वर्ड पहिला? जस्टिस. नंतर खाली कोणता होता? लिबर्टी. नंतर इक्वॅलिटी. नंतर राईट. जस्टिस तीन आहेत कोणते सांगा बरं? सांगा. सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिक्स. आता याच्यामध्ये एक वर्ड घेऊया आपण उचलून, इकॉनॉमिक जस्टिस. ओके, म्हणजे आर्थिक न्याय. ठीक आहे. आता समजा मी आहे असं बेरोजगार पडलोय, मला काही कामं धंदे नाहीत, पण बाजूच्याला भरपूर पगार मिळतो सगळं, आणि मी गेलो कोर्टामध्ये की बाबा त्याला पगार मिळतो ₹1,00,000, मला काय मिळत नाही. मग मी कोर्टामध्ये केस टाकली. मग कोर्ट बोलेल बाबा ठीक आहे चालेल, हे सगळं व्यवस्थित, पण तू कुठे बघितलंय की तुला पण पगार मिळाला पाहिजे? मी बोललो प्रिॲम्बल मध्ये दिलंय तसं. काय बोलणार? प्रिॲम्बल मध्ये तसं दिलंय. मग तो काय बोलणार? इकडे तुला खवडी देतो इकडे. कळलं का? मग खवडी दिलं मला परवडल, कामधंदा काय काय असं जाऊन ते पबजी बिबजी खेळत बस. सांगायचं तात्पर्य काय की प्रिॲम्बलला घेऊन तुम्ही कोर्टामध्ये नाही जाऊ शकत की बाबा इथं असं दिलंय त्याच्यामुळे मला न्याय पाहिजे. नो. सो इट इज नॉन जस्टिशिएबल पार्ट आहे. कळलं सगळ्यांना? ठीक आहे. आता याचं नाही तेव्हा नाही सांगितलं, हे एकंदरीत सारांश आहे त्याचा, एकंदरीत सारांश आहे. ठीक आहे, म्हणजे सगळं आपण अभ्यास केला प्रिॲम्बलचा. आता नंतर फायनली आपल्याला कळलं की प्रिॲम्बल मधून आपल्याला काय काय शिकायला मिळालं. एकतर काय, सोर्स ऑफ अथॉरिटी कोणी? पब्लिक आहे. भारताचं स्ट्रक्चर कसं आहे तर ते बघितलं आपण. ठीक आहे. नंतर असं कळलं आपल्याला की नाही, प्रिॲम्बल मधून सोर्स नाही मिळत आपल्याला पॉवरचा. प्रिॲम्बल फक्त उद्दिष्ट सांगते. कळतं सगळं ना? ठीक आहे, चला बस. आता पुढे क्वेश्चन आहे, सगळ्यांनी लक्ष द्या इकडे, आपण सॉल्व्ह करूया. चला ट्राय करा. पक्का बघा, प्रश्न आलाय. कधी आला बघा? असिस्टंट मेन्स मध्ये आलं 17 मध्ये. ओके, असिस्टंटची जी एक्झाम झाली मेन्स त्याच्यामध्ये आलं. म्हणजे प्रश्न कसा पण फिरून विचारू दे, आपला कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. कळलं सगळ्यांना? सो असा प्रश्न आहे बघा, एकदम इझी आहे. कॉन्सेप्ट क्लिअर झाला पटकन देऊ शकतो तुम्ही. ओके, चला पुढे बघूया आपण आता. हे सांगा, हे थोडं टफ आहे पण ट्राय करा. घाई नका करू. हा बघा, किती मायनर गोष्ट आहे बघा, किती मायनर आहे. अरे इथं दिलंय नॉट करेक्ट. शी कुठं आहे?
युनिटी अँड इंटिग्रिटी हे हा जो पार्ट आहे ना तू बोलतोस ते बरोबर आहे, ऍब्सोल्युटली बरोबर आहे. पण जर युपीएससीचा प्रश्न असता ना हा तर 100% कॅन्सल झाला असतो. हा एमपीएससीचा आहे. एमपीएससी कोण आहे? पुष्पा. मी झुकेगा नाही. कळलं? एमपीएससी कॅन्सल नाही करणार. जर कॅन्सलच करायचं असेल याच्यामध्ये एक उत्तर शोधायचं मग ऑब्व्हियसली हे. तर हे 1976 हे युनिव्हर्सल सगळ्यांना माहित आहे. जर हे चुकीचं भेटलं आपल्याला ऑलरेडी, ओके, तर मग हे कशाला शोधायचं आपल्याला? कळतंय का सगळ्यांना? सो हे झालं, कळलं सगळ्यांना? असा प्रश्न आहे बघा, लक्षात ठेवा. ठीक आहे, हा मोठा प्रश्न इंग्लिशमध्ये घेऊ का? चालेल का? मराठीमध्ये घेऊ? मराठीमध्ये. राजसाहेब 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 येतं ना वाचता मराठीमध्ये? अच्छा, झूम आउट करू? काय सांगायचं बरोबर? कोण बरोबर आहे का लिहिलंय ना? कोणतं बरोबर ते सांगायचं? पक्का? फर्स्ट म्हणजे फक्त ए? ओके, काय लिहिलंय? हा इंग्लिशमध्ये बघूया आपण. इंग्लिशमध्ये चला इंग्लिशमध्ये बघूया आपण. द प्रिएम्बल इज नायदर द सोर्स ऑफ पॉवर टू लेजिस्लेट नॉर द प्रोहिबिशन अपॉन द पॉवर्स. ओके, आपल्याला काय शोधायचं? करेक्ट. सो हे करेक्ट आहे ना? तिथून सोर्स आहे. दुसरं, बेरुबारी मध्ये काय सांगितलं सुप्रीम कोर्टाने? प्रिएम्बल इज द पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. नो, सो बी नाहीये. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही ना हे करायला शिका. काय करायला शिकायचं? बी कुठं आहे? तर बी इथे आहे. हे नाही येणार आहे, हे पण नाही येणार आहे. मग एक तर ए आणि सी किंवा याच्यामध्ये मग ए कन्फर्म बरोबर आहे. मग डायरेक्ट सी वर जम्प करा. मग सी. इन केशवानंद भारती केस हेल्ड दॅट प्रिएम्बल इज नॉट. अरे असं कसं आहे ना? उत्तर काय बरोबर? कळलं? सगळ्यात पहिले एलिमिनेट करायचं आपण. ठीक आहे, एक एक गोष्ट शिकतो आपण व्यवस्थित. पुढे बघूया आपण. सिग्निफिकन्स, आता हे महत्वाचं आहे, शेवटचा पार्ट आहे आता. ठीक आहे, मग आपण पुढचं चॅप्टर घेऊया लगेच. ठीक आहे, चला लेट्स सी नाउ वन बाय. काय महत्व आहे प्रिएम्बलचं हे कुणी कुणी काय काय सांगितलं ते बघूया आपण. ठीक आहे, याच्यामध्ये फिलॉसॉफी वगैरे वगैरे, आयडियल व्हॅल्यू वगैरे सगळे तुम्ही रीड करा व्यवस्थित मस्त पैकी. ठीक आहे, आता प्रत्येक जण काय काय बोलताय ना त्याचा रट्टा मारायचा आपल्याला. ठीक आहे, आर यू रेडी? प्रत्येकाचा रट्टा मारायचा आपल्याला. ठीक आहे, सगळे लक्ष, मी सांगतो तुम्हाला, तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, इथे आहे अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर. त्यांनी काय सांगितलंय? ओके, काय सांगितलंय की प्रिएम्बल काय एक्सप्रेस करत आहे? प्रिएम्बल काय सांगतोय तुम्हाला? काय सांगतोय बघा. व्हॉट वी हॅड थॉट और ड्रीम सो लॉंग. ओके, व्हॉट वी हॅड थॉट और ड्रीम सो लॉंग. बघा इकडे लिहिलं, इथे लिहिलं बघा. व्हॉट वी हॅड थॉट और ड्रीम सो लॉंग याचा अर्थ सांगतो. एवढं लक्षात ठेवा. अल्लादी कृष्ण स्वामी, तुम्हाला वाटतं देव आहे दोघं पण, अल्लाह पण आणि कृष्ण पण आहे. ह्यांनी काय म्हटलं की प्रिएम्बल काय? लक्षात ठेवायचं की आपण आतापर्यंत जे स्वप्न बघत होतो ना, भारत कसा असावा, ते प्रिएम्बल मध्ये दिले. मग ड्रीम, स्वप्न हा शब्द आला, कोण आहे? अल्लाह कृष्ण. ओके, हा तेच क्रेडेन्शियल वालेच आहे ते. ठीक आहे, क्रेडेन्शियल कमिटी आहे ना, आठवलं तुला? बघितलं म्हणजे कीवर्ड आहेत बघा, याच्यावर ना आठवतो पट. मग समजा अल्लाह आणि कृष्ण आला, अल्लादी कृष्ण स्वामी, मग काय लक्षात ठेवा? ड्रीम. काय? ड्रीम म्हणजे आपण काय स्वप्न बघितलं ते म्हणजे प्रिएम्बल आहे. ठीक आहे, चला पहिल्या गोष्ट लक्षात राहिली. आता दुसरं बघा. मुन्शीजी त्यावेळेला काय करायचे? बिझनेस हँडल करायचे. ओके, बिझनेस हँडल करता करता हात पण बघायला लागले की दिखाते हात काय आहे, म्हणजे काय? हॉरोस्कोप, भविष्य. प्रिएम्बल काय? भविष्य सांगतंय. काय? भविष्य. ठीक आहे, दोन झाले कीवर्ड. सांगा अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर, ड्रीम, बस एकच शब्द सांगा, बाकी काय नाही. आय डोंट वॉन्ट एनी एक्सप्लेनेशन. मुन्शीजी आलं, मग हॉरोस्कोप, भविष्य, बस. ठीक आहे, एक एक गोष्ट येते लक्षात. आता बघा, पंडित ठाकूरदास भार्गव, आता यांचं मोठं आहे बघा, यांनी काय काय सांगितलं. ठीक आहे, आत्मा आहे, सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, भार्गव बघा, सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, की टू द कॉन्स्टिट्यूशन. काय सांगितलं? सोल आहे, की आहे,
नंतर काय ज्वेल, ओके, दागिना आहे त्यामध्ये, ज्वेल सेट इन द कॉन्स्टिट्यूशन. सांगा काय काय. सोल, ओके, सोल आहे, ज्वेल आहे आणि की आहे. ओके, आणि फायनली काय, यार्डस्टिक. ओके, यार्डस्टिक म्हणजे मराठीमध्ये कसं सांगणार, ठीक आहे, पण लक्षात ठेवा यार्डस्टिक एक स्टिक आहे ती. ओके, हा स्केलचा आहे. ओके, पंडित ठाकूरदास भार्गव, भार्गववरून त्यांनी सगळं अनालिसिस केलं, सांगितलं 4 गोष्टी सांगितल्या प्रिॲम्बल बद्दल. सांगा. एक सोल, दुसरी की, तिसरं ज्वेल, चौथं यार्डस्टिक. बस दॅट्स इट. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. सांगा आता. ओके, रिव्हिजन करूया आपण. सांगा. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, हा ड्रीम, सही. ओके, दॅन मुंशीजी हॉरोस्कोप. ओके, पंडित ठाकूरदास भार्गव सोल, की, ज्वेल, यार्डस्टिक. कळलं. आता पुढे बघूया आपण. अर्न्स्ट बेकर जे आहे त्याने काय सांगितलं, की नोट. काय आहे की नोट, म्हणजे बेकरवरून बेकरी. लक्षात ठेवा, बेकरीवाला काय पाहिजे, नोट पाहिजे. ठीक आहे, बेकरवरून काय लक्षात होतं, बेकर बेकरीवाला म्हणजे त्याला काय पाहिजे, नोट पाहिजे, की नोट पाहिजे त्याला. ठीक आहे, सो की नोट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. नंतर मोहम्मद हिदायतुल्ला हे जस्टिस होते, जस्टिस मोहम्मद हिदायतुल्ला यांनी काय सांगितलं, सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, परत मोहम्मद आले, मोहम्मद म्हणजे काय, सोलच झालं, लक्षात ठेवा. ठीक आहे, हे सर्व झालं. आपण एकदा फक्त रिवाइज करूया काय काय केलं आपण. ठीक आहे, चला. सगळ्यात पहिलं आपण काय केलं, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. सांगा, न फक्त सांगा. ठीक आहे, चला. दुसरं मुंशीजी हॉरोस्कोप. ठीक आहे, पंडित ठाकूरदास भार्गव की, ज्वेल, यार्डस्टिक. ठीक आहे, 4 आले गोष्टी. ओके, नंतर बेकर की नोट आणि मोहम्मद हिदायतुल्ला सोल ऑफ द कप. बस एवढं लक्षात ठेवा. आता आपण प्रश्न घेऊया. ठीक आहे, आता काय करतोय, प्रश्न घेऊया. चला, लक्षात ठेवा सगळ्या. हा प्रश्न आहे बघा. हा कधी आला बघा, मेन्स 2024 मध्ये आलाय, राज्यसेवेचा. घाई नका करू, आरामात सांगा, व्यवस्थित हे घालव तुम्ही. नाही, एकदा तुम्हाला माझ्या एमपीएससीचा रूल काय, इकडे बघा, एमपीएससीचा रूल सांगतो तुम्हाला. हे 4 गोल केले ना आपण, तर हे गोल करायचं आपण. आणि बोलतो अरे नाही, हे नव्हतं, नाही हे नव्हतं, मग कोणतं करायचं, हे होतं. मग एमपीएससी काय करते माहिती आहे का, एमपीएससी काय करते, तुम्हाला इथे 2 मार्क देते, इथं 2 मार्क देतं. ओके, आणि अजून 2 मार्क देतं, एक्स्ट्रा दिमाग लावलं तुम्ही असं. मग टोटल किती मार्क झाले, 6 मायनस झाले. ओके, त्याच्यामुळे मार्क करताना एकच करा व्यवस्थित, आणि एक गोल करताना हे नव्हतं कॅन्सल करत असं नाही. नंतर मग खिशामध्ये ब्लेड घेऊन जाऊ, खर करायला. असं काहीही करू नका प्लीज. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, काही नका करू, कारण वी आर नॉट इन अ कॉम्पिटिशन. आपण आरामात सॉल्व्ह करूया, भले लेट सांगा पण थेट सांगा एकदम. ठीक आहे, चलो लेट सी 1 बाय 1. हा, आता सांगा कोणता आहे, सी. हा, सी. चला बघूया आपण. इथे बघा, मुंशीजी काय बोले, हॉरोस्कोप. मग हॉरोस्कोप कुठे, इथे ना खाली. ओके, आणि पंडित ठाकूरदास भार्गव काय बोललेले, सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे हे वरचं प्रिशियस पार्ट आहे. ठीक आहे, म्हणजे यांनी हे उलट सुलटे केले, पण बेकरी तर बरोबर सांगितलं ना, की नोट. मग काय उत्तर आहे बघा. म्हणजे फिरून ते आपण आतापर्यंत जे शिकलोय ना, प्रत्येक पार्टमध्ये प्रश्न विचारलाय, मग तेवढंच टार्गेट करायचं तुम्हाला, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही याच्यामध्ये. ठीक आहे, चलो आगे देखते हैं. हे मोठा आहे जरा, हा आता हे इंग्लिशमध्ये घेतो मी, म्हणजे इंग्लिशमध्ये समजेल तुम्हाला. सांग. नक्की तेजस, पक्का बघा, परत ते माझे 6 मार्क वालं, 6 मार्क. सो इट्स 100%, लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण मग अशी हा एक पार्ट ऍड केला बघा. आता याच्यामध्ये पंडित ठाकूरदास भार्गव 4, 5 झाले. मग पहिले सांगा, पंडित ठाकूरदास भार्गव काय बोलले,
सोल, की, ज्वेल, यास्टिक आणि काय आहे मोस्ट प्रिशियस पार्ट. काय आहे मोस्ट प्रिशियस. म्हणजे अजून एक ऍड झाला. हा अच्छा हा सॉरी हे हे मुंशीच आहे. म्हणजे इथं तर सॉल्व्ह होतोय, आपल्याला एक पार्ट ऍड करायचा अजून फक्त त्यामध्ये. कळलं सगळ्यांना. ठीक आहे. आता हा नेक्स्ट चॅप्टर आहे. कोणता आहे? युनियन अँड इट्स टेरिटरी. ओके. सो चला चॅप्टरचं नाव लिहून घ्या. ओके. युनियन अँड इट्स टेरिटरी. ओके. आता इथून आहे ना बघा, प्रिएम्बल झालं. आता आपलं संविधान स्टार्ट होणार. ओके. म्हणजे फोन संविधान स्टार्ट झालं आपलं आता. ठीक आहे. आता इथून एक एक आर्टिकल व्यवस्थित करायचं. आर्टिकल आपल्याला कुठपर्यंत माहित पाहिजे माहिती आहे का? आर्टिकल एक आर्टिकल पासून आहे ना, एक आर्टिकल पासून 51 आर्टिकल जे आहे ना, 51 1 to 51 एवढे आर्टिकल रट्टा पाहिजे. आपण करणार रट्टा मारायचा. त्याच्यामधले 100% प्रश्न येतातच येतात, म्हणून रट्टा मारायचा आपल्याला. ठीक आहे. बाकी मग कोणते आर्टिकल लक्षात ठेवायचे कोणते ते सांगेल मी साईड बाय साईड. चला हा चॅप्टर करायचा आपला. नेक्स्ट चॅप्टर आहे कोणता? युनियन अँड इट्स टेरिटरी. मग युनियन. ओके. युनियन म्हणजे तुम्हाला माहितच आहे. ओके. मग युनियन म्हणजे काय? म्हणजे फॅक्टरी मधली युनियन नाही. ठीक आहे. फॅक्टरीमध्ये असं ना युनियन वगैरे ते नाहीये. इथे दिलंय बघा. इंडिया दॅट इज भारत. ओके. इंडिया दॅट इज भारत. ओके. भारताचं नाव काय असलं पाहिजे काय नसलं पाहिजे सगळं डिस्कशन डिबेट कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीत चाललेलं. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच वर्ड लिहिला की इंडिया दॅट इज भारत. म्हणजे इंडिया दॅट इज हिंदुस्तान, इंडिया दॅट इज भारतवर्ष, इंडिया दॅट इज वगैरे काय ऍड करायची गरज नव्हती त्यांना. ठीक आहे. मग त्यांनी डायरेक्ट सांगितलं की इंडिया दॅट इज भारत. ओके. ठीक आहे. चला इंडिया दॅट इज भारत पण आहे काय? इंडिया दॅट इज भारत पण आहे काय? काय आहे? इट इज युनियन ऑफ स्टेट्स. काय आहे? युनियन ऑफ स्टेट्स. ओके. इथे लिहिलंय बघा. व्हॉट इज दिस? व्हॉट इज USA? सांगा. हे यार फुल फॉर्म माहित पाहिजे यार. असं नाही. हा ऑब्विसली फुल. पक्का पक्का युनायटेड आहे ना? नाही, याचा अर्थ वेगळा ना. हे काय आहे? युनायटेड आपलं काय? आपलं काय होणार? USI होणार ना. ते USA. आपलं काय? USI. ते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आपलं काय? युनियन ऑफ स्टेट्स ऑफ इंडिया. असं आहे. आता त्याचा अर्थ वेगळा आहे. ओके. लेट सी वन बाय वन एक एक गोष्ट बघूया आपण. आपण बघतोय युनियन अँड इट्स टेरिटरी म्हणजे भारत आणि त्याच्या बाजूची टेरिटरी जी आहे ना आपल्या भारतामध्ये त्याच्याबद्दल अभ्यास करतोय आपण. मग तुम्हाला सगळ्यात पहिलं माहित आहे की युनियन अँड इट्स टेरिटरी भारत आणि भारताची जेवढा भूभाग आहे ते आर्टिकल 1 ते 4 दरम्यान येतात. कुठपर्यंत येतात? आर्टिकल 1 ते 4. बघा इथे आर्टिकल 1 to 4 अंडर पार्ट 1. मग आता इथे एक एक गोष्ट रट्टा मारायचा. पार्ट 1 जे आहे त्याच्यामध्ये किती आर्टिकल आहे? आर्टिकल 1 to 4. काय सांगताय? डील्स विथ द युनियन अँड इट्स टेरिटरीज. ठीक आहे. मग आर्टिकल 1 काय सांगतं? जसं संविधान खोलणार तुम्ही तसं आर्टिकल 1 काय सांगतं? इंडिया दॅट इज भारत शाल बी द युनियन ऑफ स्टेट. शाल बी म्हणजे काय? शालचा अर्थ काय? शाल बी. यार इंग्लिश मला नाही तेवढं यार. शाल बीचा अर्थ काय फक्त सांगा. ओके. फ्युचर पण इथं नाही. इथं लक्षात ठेवा संविधानामध्ये किंवा लिगल वर्ड मध्ये शाल वापरला शाल तर त्याचा अर्थ असं कंपल्सरी, स्ट्रिक्टली. कंपल्सरी स्ट्रिक्टली तेच आहे. ओके. म्हणजे करायच लागतं. दॅट इज वॉट शाल बी द युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजे युनियन ऑफ स्टेट्सच आहे इंडिया, बाकी काहीही नाही. पण बघूया आपण त्याच्यामध्ये विच डील्स विथ द हे आर्टिकल 1 जे आहे ना त्यामध्ये काय काय? नेम ऑफ द कंट्री आणि नेचर ऑफ द पॉलिटी असं असं नाव आहे. ठीक आहे. एक एक आर्टिकल आपण व्यवस्थित शिकूया. डिटेलमध्ये नाही शिकायचं पण मेन मेन पॉईंट आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. चला पहिला आर्टिकल लिहून घ्या तिकडे. आर्टिकल
ओके, इंडिया दॅट इज भारत, युनियन ऑफ स्टेट्स, आर्टिकल 1 असल्या. ओके, आर्टिकल 1 ला इंडिया दॅट इज भारत. ठीक आहे, कळलं आता आपल्याला इंडिया दॅट इज भारत काय आहे सांगा. इंडिया दॅट इज भारत काय आहे. गुड. आता हे युनियन ऑफ स्टेट्स का, युनायटेड ऑफ स्टेट्स का नाही किंवा युनायटेड स्टेट्स का नाही, ठीक आहे, अर्थ बघूया. ओके, सो डॉक्टर बी आर आंबेडकर, ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलंय की इंडियन फेडरेशन, ओके, फेडरेशनचा अर्थ आहे ना ऍग्रीमेंट असं लक्षात ठेवा. फेडरेशन म्हणजे काय, एक सेंटर असतं आणि बाकी त्यांचे काय असतात आजू होतं. उदाहरण डायग्राम ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. समजा ही दिल्ली आहे, ओके, याच्यामध्ये हे राज्य हे राज्य हे राज्य हे राज्य हे या सगळ्यांच्या एकत्रितपणाला काय बोलतो आपण, फेडरेशन. काय बोलतो त्याला, फेडरेशन. ठीक आहे, फेडरेशनचा अर्थ फक्त समजून घ्या की एक कोण मेन असणार आहे, त्याच्या आजूबाजूला सगळेजण असणार आहे, ठीक आहे, कंट्रोल करणारा. सो बाबासाहेबांनी काय सांगितलं, इंडियन फेडरेशन इज नॉट फॉर्म बाय दी अग्रीमेंट. म्हणजे उदाहरणार्थ दिल्लीमध्ये सरकार बसले नेहरूजींची आणि विचारलंय की महाराष्ट्र आमच्या बरोबर अग्रीमेंट करता का, युपी आमच्या बरोबर अग्रीमेंट करता का. मग ते बोलणार कसलं अग्रीमेंट, की आपण एकत्र राहावं म्हणून. नाही, कंपल्सरी राहायला लागेल. अग्रीमेंट बिग्रीमेंट नाही चालणार, कंपल्सरी राहायला लागेल. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ कंपल्सरी, शाल बी. काय आहे, शाल बी. म्हणजेच बाबासाहेबांनी काय सांगितलं की नाही, अग्रीमेंट नाहीये, सगळ्यांना कंपल्सरी राहावं लागेलच. म्हणून वर्ड कोणता ऍड केलाय, युनियन. पण युनायटेड मध्ये कंपल्सरी आहे, त्याचे राज्य कधी पण निघू शकतात. कुठे, अमेरिकेमध्ये. पण युनियनचा अर्थ वेगळा आहे, कंपल्सरी राहायला लागेल. ओके, जर कोणत्या राज्याने जायचा प्रयत्न केला मग माहिती ना मिलिटरी येणार, हे येणार, सगळं मग राष्ट्रपती राजवट लागून असं त्याचा अर्थ आहे. युनियनचा अर्थ काय आहे, कंपल्सरी राहावं. इट इज नॉट अग्रीमेंट, इट इज नॉट अग्रीमेंट. जसं युएसए मध्ये आहे, अग्रीमेंट आहे युएसए मध्ये. ठीक आहे, स्टेट्स हॅव नो राईट टू सिक्रेट फ्रॉम द युनियन. म्हणजेच जे राज्य त्यांना कोणताही अधिकार नाही, कसला, केंद्रापासून लांब जाण्याचा, केंद्रापासून पळण्याचा. अजिबात अजिबात नाही. जर निघण्याचा प्रयत्न केला तर आता सांगितलं काय, मिलिटरी येणार, डायरेक्ट राष्ट्रपती राजवट लागू. सो या सगळ्यांचा अर्थ काय आहे, युनियन. So why Dr. B.R. Ambedkar choose this word union over the united? United म्हणजे काय असतं, अग्रीमेंट असतं. युनियन म्हणजे काय, अग्रीमेंट नाही, कंपल्सरी. कळलं तुम्हाला. सो दॅट इज व्हॉट भारत, दॅट इज युनियन ऑफ स्टेट्स. कळलं सगळ्यांना. चला, हे पहिल्या आर्टिकल मध्ये सांगितलंय, बाकी मग त्याचे नाव वगैरे वगैरे दिले. आता इथे बघा आपलं इंडियन हे कसं आहे बघा, युनियन कसं आहे, आपलं इंडियन युनियन कसं आहे, भारताचं राज्य कसं आहे बघा. इंडिया इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट्स. ओके, याचा अर्थ समजून घ्या. हा पॉइंट आहे एक्झाम मध्ये विचारलाय. ठीक आहे, ओके, याचा अर्थ समजून घ्या. भारत काय आहे, कसलं युनियन आहे, भारत कसलं युनियन आहे, इनडिस्ट्रक्टिबल युनियन. याचा अर्थ सांगा मला, ज्याला इंग्लिश येतं त्यांनी सांगा. ऍब्सोल्युटली, इनडिस्ट्रक्टिबल युनियन म्हणजे काय, कुणालाच तोडता न येणारं केंद्र. भारत कसा आहे, कुणालाच तोडता न येणारं काय केंद्र. पण हे केंद्र कोणत्या राज्यापासून बनलंय, डिस्ट्रक्टिबल स्टेट. याचा अर्थ सांगा आता. नाही, आपले वेगळे वेगळे राज्य आहेत ना, हे वेगळ्या वेगळ्या लँग्वेजने, कल्चरने बनलेले आहेत. हे कधीही तुटू शकतात आपल्यापासून. ते बोलतील, मराठी लोक बोलते आम्ही काय, मद्रासी बोलते इंद्र कुंड काहीतरी बोलते असेल तमिळमध्ये. ठीक आहे, ओके, ते भोजपुरी बोलते हम नाही आवांगा, हम नाही, असं काहीतरी बोलतील ती लोक. म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे ना. म्हणून आपलं केंद्र स्ट्रॉंग आहे, पण राज्य कसे आहे, डिस्ट्रक्टिबल आहे. म्हणून बोलताना कसं बोलणार सांगा, इंडिया काय, इंडिया इनडिस्ट्रक्टिबल युनियन विथ डिस्ट्रक्टिबल स्टेट्स. कळलं का, काय आहे, इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट. प्लीज रिमेंबर दिस वर्ड. हा वर्ड ऍज इट इज एक्झाम मध्ये विचारलेला आहे. मग तुम्हाला दोन अर्थ सांगितला मी. राज्य तुटू शकतात का, कारण वेगवेगळे कल्चर आहे.
युनियन तुटणार का नाही, म्हणून काय आहे इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट्स. पण अमेरिकेमध्ये कसं आहे, उलट आहे. उलट नाही, एक शब्द वेगळा आहे. काय आहे इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ इनडिस्ट्रक्टिबल स्टेट्स. त्याच्यामध्ये जात धर्म नाही ना कोणतं ना तिकडे. स्टेट्स तुटू नाही शकत. जातीच्या धर्माच्या पंथाच्या नाव तुटणार का नाही, मग त्यांचं वेगळं आहे. पुन्हा एकदा आता विचारतो, सांगा अमेरिकेचं कसं आहे सांगा. युनियन ऑफ इनडिस्ट्रक्टिबल स्टेट्स. इंडियाचं काय इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट. आलं लक्षात. वर्डिंग कठीण नाहीये, फक्त अर्थ समजून घ्या बस, बाकी काय नाही. ठीक आहे, कळलं इथपर्यंत. हे झालं आर्टिकल 1. आर्टिकल 1 नुसार काय, भारताचं नाव दिलंय, राज्यांचे नाव दिलेत आणि लिहिलंय इंडिया दॅट इज भारत. युनियन ऑफ स्टेट्स, युनियनचा अर्थ सांगितलं तुम्हाला. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन युनियन अँड युनायटेड, हे सगळं सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, चला पुढे जाऊया आता. अरे वा, लगेच प्रश्न पण आला, सांगा. पक्का ऑप्शन 4. चला मुलींनो सांगा, डोका लावा डोका. पक्का. और कोई मायकलाल है, मायकल अली सांगा. और दोघांनीच सांगितलं ते अविरत नाही बस, बाकी कुणी नाही. तेजस नाही का डोकं चालत. ओके चला सगळ्यांनी बघा इकडे व्यवस्थित. ठीक आहे, क्वेश्चन बघा व्यवस्थित. काय सगळ्यात पहिले सांगितलंय, इंडियन फेडरेशन इज रिझल्ट ऑफ अन अग्रीमेंट. आहे का, अग्रीमेंट कधी केलं आपण. मग एक ए तर नाहीच आहे, मग ए बघा इथं ए गेलं, मग उरलं बीसी. मग बघा आता व्यवस्थित स्टेटमेंट बघा. इंडियन फेडरेशन सुप्रीम कोर्टाने सांगितलं आपल्या भारताच्या काय, इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल युनिट्स. राईट और रॉंग. अरे राईट आहे ना. युनियन कसं आहे आणि त्याचे युनिट्स कसे आहे, मग हे बरोबर आहे. स्टेट्स म्हणजे त्यांना वेगळं आता सांगितलं, युनिट्स म्हणजे त्याचे भाग भाग. कळलं का असं आहे. आता खाली बघा, हे सांगा आता अमेरिकेबद्दल सांगितलं काय, इनडिस्ट्रक्टिबल युनियन बरोबर आहे, आणि काय इनडिस्ट्रक्टिबल स्टेट्स हे पण बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन काय आहे, म्हणजे सी वेगळ्या अर्थाने सांगितलं त्यांनी की बाबा युनिट्स आहेत. चला युनिट्स म्हणजे काय झालं, भागच झाले ना. कळलं का सगळ्यांना. बघा प्रश्न कधी असिस्टंट मध्ये विचारा, मेन्स मध्ये. कळलं म्हणून म्हटलं बघा प्रश्न असे येतात एकदम, तसे सॉल्व्ह करायचे. घाबरू का, घाबरायचं काही कारण नाही. आपण व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे, चुकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक, हेच प्रश्न वारंवार तुम्हाला येणार आहे रिपीटेडली. ठीक आहे, पुढे बघा. आता आपण आर्टिकल 2 बघूया. 2 आणि 3 आपण कम्पेअर करूया. लिहून घ्या तिकडे आर्टिकल 2. नाही फक्त लिहा तिथं आर्टिकल 2 आणि 3 ला आपण कम्पेअर करूया. आपण आर्टिकल 2 लिहा फक्त असं. आता ज्यांना कोणाला इंग्लिश येतंय, मला तर नाही येत आहे, आय डोंट नो हाऊ टू स्पीक इंग्लिश, बट तुम्ही सांगा मला याचा अर्थ काय. दिस स्टेटमेंट, टेल हिम द मीनिंग ऑफ दिस स्टेटमेंट. अर्थ सांगा फक्त, बाकी एक्सप्लेनेशन नाहीये. 2000 शब्दामध्ये लिहून द्या, असं काही मागायचं नाही मला. सांगा. फॉर एक्झाम्पल पाकिस्तान मध्ये मुख्य टेरिटरी आहे, इंडियामध्ये वेगळं पार्लिमेंट. ऍब्सोल्युटली. याच्यामध्ये एक शब्द आहे इंटू. इंटू म्हणजे बघा आता मी बाहेर आहे इकडे, का हा आपला वर्ग आहे, मग मी इन आलो ना, इंटू आलो ना. कुठून आलो मी, बाहेरून आलो. मी आतमध्ये होतो का पहिलं, नाही.
आर्टिकल 2 काय सांगतंय की बाहेरून कोणी आलं तर, ओके, समजा बाहेरचा एखादा एरिया घेतला आपण आणि मग त्याला काय केलं आपण, ऍडमिट केलं, घेतलं आतमध्ये, किंवा त्याला एक नवीन राज्य बनवलं आपण. पण आर्टिकल 2 काय सांगतंय, समजा बाहेरून आलं तर. कळलं का? हा साधा सरळ अर्थ आहे आर्टिकल 2 चा. सांगा बरं आर्टिकल 2 काय सांगतंय, ऍडमिशन और इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट्स इन टू दी युनियन ऑफ इंडिया. कळलं तुम्हाला? आता बघा इकडे सगळ्यांनी, ओके, हा हे लिहून घ्या पहिलं, हे पहिले लिहून घ्या. ओके, खालं लागतं पाठीमागे. ओके, ही स्टेटमेंट झाली ना, मग हे लिहायची, ही स्टेटमेंट बघा, ही पहिली झाली, मग ही लिहायची स्टेटमेंट. मग तुम्हाला दोन्ही अर्थ कळले याचे. ठीक आहे, म्हणजे आर्टिकल 2 वरून आपल्याला एक कळली गोष्ट की बाबा हे भारतामधलं राज्य नाहीये. ओके, बाहेरची कोणती तरी टेरिटरी आहे, कोणतं तरी एरिया आहे, त्याला आपण काय केलं, भारतामध्ये घेतलं आणि त्याला काहीतरी नवीन नाव दिलं आणि नवीन राज्य बनवलंय. हे कोण सांगतंय, आर्टिकल 2. मग इथं दिलंय, ओके, डील्स विथ द स्टेट विच इज नॉट प्रिव्हियसली पार्ट ऑफ द इंडिया. भारताचा भाग नव्हता तो. कळतंय? फॉर एक्झाम्पल सिक्कीम, सिक्कीम जे राज्य आहे ना आता, ते पहिलं भारताचा भाग नव्हता, त्याला नंतर आतमध्ये घेतलं. कळलं का? आणि भारतामध्ये ऍड केलंय. ठीक आहे, हे फक्त एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, कुठे मिळेल आपल्याला. ओके, आता बघा इथे काय सांगितलंय, आर्टिकल 2 मध्ये 2 पॉवर आहेत. कोणत्या? ऍडमिशन ऑफ ऑलरेडी एक्झिस्टिंग स्टेट, म्हणजे ऑलरेडी बाहेर आहे ती, तिला आपण आतमध्ये घेतलं, किंवा इस्टॅब्लिशमेंट ऑफ कम्प्लिटली न्यू स्टेट, म्हणजे नव्हतीच ती, मग आपण नवीन बनवली. तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं, 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. कोणत्या? ऍडमिशन अँड इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट इन टू द इंडियन युनियन प्लस जी ऑलरेडी एक्झिस्ट नाहीये अशी स्टेट. आता कम्पेअर करायचं आपल्याला, कुणाला? आर्टिकल 2 आणि 3 ला कम्पेअर करायचं. बघा इथं काय दिलं, इथे बघा. आता कम्पॅरेटिव्ह पॉईंट पहिलं बघा, नंतर लिहा वाटलं काय. आर्टिकल 2 काय सांगतंय, एक्सटर्नल ऍडजस्टमेंट, म्हणजे बाहेरून ठीक आहे, ठीक आहे. दुसरं काय आहे, आर्टिकल 3 इंटरनल ऍडजस्टमेंट. मी काय करणार, तुम्हाला इथे बसवणार, तुम्हाला इथे बसवणार, इंटरनल ऍडजस्ट केलं मी. म्हणजे उदाहरणार्थ काय, मध्य प्रदेश राज्य जे होतं ना त्याला तोडलं आणि छत्तीसगड बनवलं अजून एक. ओके, आंध्र प्रदेश होतं त्याला तोडलं, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश बनवलं आहे ना, हे आतल्याच केलं ना मी. कळलं? मग सांगा बरं, इंटरनल रिऍडजस्टमेंट जे आहे कोणत्या आर्टिकल नुसार करतात, 3rd, आणि एक्सटर्नल 2nd. कळलं सगळ्यांना? हा मेन पॉइंट आहे. परत एकदा सांगू, ओके, कळलं ना? समजा बाहेरून एखाद्याला आपण आतमध्ये आणलं तर 2 आर्टिकल नुसार आहे, आपल्या आतल्या चेंज केलं ना आपण, तो कोणता आर्टिकल, 3रा आर्टिकल आहे. कळलं सगळ्यांना? असं आहे, तर हे लिहून घ्या फक्त, आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3. फक्त आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3 बद्दल तो पॉइंट लिहून घ्या. मग नेक्स्ट लिहायचं आपल्याला आर्टिकल 3. खाली घेऊ, दिसत? ओके, एक एक गोष्ट समजून घ्या, कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या, बस, बाकी काय नाही. रटायचं नाही जास्तीत जास्त आपल्याला, जिथं फॅक्ट्स आहे ते रटूया, बाकीच्या गोष्टी समजून घेऊया आपण. ठीक आहे, आपण आर्टिकल 4 पर्यंत बघणार आहोत आणि आपण एंड करूया आज. कुठे? हे ना, अच्छा, हा ना, इस्टॅब्लिशमेंट कम्प्लिटली लिव्ह ना, आपल्या भारतामध्ये नव्हतीच ना. समजा बाहेरून एखादा एरिया घेतला आपण, तर आपल्या भारताचा होता का? उदाहरण मी सिक्कीम बद्दल बोललो. ओके, 1974-75 पर्यंत तो भारताचा भाग नव्हताच. सिक्कीम 74-75 मध्ये आला भारतामध्ये आपल्या इथे. कळलं? असं तो पूर्वी भारताचा भागच नव्हता. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? आता आर्टिकल 3 बद्दल बघायचंय, सगळ्यांनी लक्ष द्यायचं.
अरे हे एक्झाम्पल आलं बघूया आपण, क्वेश्चन घेऊया आपण, इंग्लिश मध्ये आहे, ट्राय करा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. सगळ्यात पहिलं शोधा, काय शोधायचंय, उत्तर बरोबर शोधायचं का चुकीचं शोधायचं. आपण काय अभ्यास नाही केला तरी पण ट्राय करूया आपण, येते का. कोणता मराठीमध्ये दाखवू. ठीक आहे, सर्व याच्यात नाही. हॅलो, ठीक आहे, हा प्रश्न आहे ना, मी तुम्हाला आता उत्तर नाही देणार याचं, आपण पुन्हा एकदा बघूया हा प्रश्न. हॅलो, ठीक आहे, चला पुढचं बघूया तोपर्यंत. ओके, आता इथे बघा सगळ्यांनी काय बघा, ते कॉन्स्टिट्यूशन ऑथराइज पार्लमेंट. याचा अर्थ काय की कॉन्स्टिट्यूशननी पार्लमेंटला ताकद दिलेली आहे, पॉवर दिलेली आहे, पण कसली कसली, टू फॉर्म न्यू स्टेट्स. ओके, सांगा मला, संविधानाने कुणाला पॉवर दिलेली आहे, पार्लमेंटला. कसली पॉवर दिलेली आहे, टू फॉर्म न्यू स्टेट किंवा अल्टर द एरिया किंवा बाउंड्री किंवा नेम ऑफ एक्झिस्टिंग स्टेट्स. ओके, फॉर एक्झाम्पल उत्तराखंड जे आहे ते अगोदर उत्तरांचल होतं, मग उत्तरांचलचं काय झालं, कुणी केलं असं सांगा, पार्लमेंटने. कुणी केलंय, पार्लमेंटने. ठीक आहे, ओके. दुसरी गोष्ट, बाउंड्री किंवा अल्टर द एरिया, म्हणजे तेलंगणा बनवलं, कुणी बनवलं तेलंगणा, पार्लमेंटनी. ओके, आता मला सांगा, आपल्याकडे दोन पार्लमेंट आहेत, एक स्टेट मध्ये आहे आणि एक युनियन मध्ये आहे. कोणतं वाला पार्लमेंट पॉवरफुल आहे, युनियन वाला. मग मला सांगा, नवीन राज्य कोणी बनवलं असेल, मग स्टेट मध्ये जे आहे पार्लमेंट किंवा स्टेट त्यांची काय अवकात असेल का, नाही. म्हणजेच तुम्हाला एखादा एरिया बनवायचा आहे किंवा नवीन राज्य बनवायचं आहे, बाउंड्री बदलायचे, नाव बदलायचे, ओके, तर कुणाकडे पॉवर आहे, ओनली युनियन पॉवर, पार्लमेंट. राज्याच्या स्टेट लेजिस्लेचर कडे पॉवर नाही. ओके, बघा आता इथे दिलंय, पार्लमेंट म्हणजे केंद्राचं कॅन रिड्रॉ पॉलिटिकल मॅप ऑफ द इंडिया अकॉर्डिंग टू इट्स विल. म्हणजे तिला जसं वाटेल तसं करू शकते. सिरियसली, पार्लमेंटला जसं वाटेल तसं इंडियाचा मॅप चेंज करू शकते, पण करतील का, अरे मुंबई घ्यायला गेलं तर राजसाहेब येतील, मग सगळेजण येतील, नाही पाहिजे आपल्याला. म्हणजे प्रेशर ग्रुप आहेत ना, त्याच्यामुळे पार्लमेंट नाही करू शकत. प्रेशर ग्रुप भरपूर आहे भारतामध्ये, नॉट ओनली अबाउट दी महाराष्ट्र, ऑल ओव्हर द इंडिया दे आर प्रेझेंट ऍक्च्युअली. कळलं का, म्हणून नाही होऊ शकत सहजासहजी. म्हणून इथं काय लिहिलंय, इनडिस्ट्रक्टिबल युनियन. कुणाचं, डिस्ट्रक्टिबल स्टेट, कोण, इंडिया. कळलं का. आणि इथं बघा, इंडिया वर्सेस युएसए हे दिलेलं आहे. ठीक आहे, आता पुढे बघा, बाबा एक मिनिट, इथे पुढे आहे, नाही इथे नाही. ओके, चालेल. मग आता बघा, हे प्रश्नाचं उत्तर बघूया आपण. हा, मी तुम्हाला म्हटलं परत बघायचं आपल्याला. हा, सांगा आता. कोणत्या, पक्का काय का, हा, सी का नाही बरोबर, कारण इथं काय लिहिलंय, स्टेट लेजिस्लेचर हॅज अ पॉवर टू. अरे त्याची अवकातच नाही, त्यांना काही पॉवरच नाही. कळलं का, फक्त कुणाकडे पॉवर आहे, पार्लमेंट. स्टेटकडे काही पॉवर नाहीये. मग जर सी चुकीचं आहे, तो तुम्ही बघा, जर सी चुकीचं आहे याच्यामध्ये, तर बघा सी याच्यात गेलं, है ना. मग उरलं काय, बी आणि ए बी. मग ए तर बरोबरच आहे ना, ए जर बरोबर तर ऑब्व्हियसली काय येणार आहे, कळलं काय. ते आर्टिकल रेथ्रो चेंजेस ऑफ एक्झिस्टिंग स्टेट्स ऑफ युनियन ऑफ इंडिया, आपण ऑलरेडी केले. कळलं का, असा प्रश्न सॉल्व्ह करा. ठीक आहे, चला पुढे बघा आता.
सोपे आहे, फक्त व्यवस्थित ध्यान द्या. ठीक आहे, हा प्रश्न बघा, ट्राय करा. नॉट करेक्ट शोधायच्या, घाई नका करू, आरामात व्यवस्थित बघा. आता हा प्रश्न जो आहे ना, ठीक आहे, हा प्रश्न आहे ना, हा प्रश्न आता आपण व्यवस्थित सांगू. ठीक आहे, चल आता राज्यामध्ये कोणताही बदल करायचा असेल, नाव बदली करायचं असेल, नवीन राज्य इस्टॅब्लिश करायचं असेल, बाउंड्री चेंज करायचं असेल ना, तर काय करायचं? कुणाकडे पॉवर असतो? पार्लमेंटकडे. पण पार्लमेंटकडे पॉवर असतं म्हणजे काय? अगोदर बिल आणावं लागेल, है ना, बिल आणावं लागतं. पण हे जे बिल आणतो ना आपण, ते कुणाच्या मर्जीनुसार आणतो, कुणाच्या परमिशन असतो? प्रेसिडेंटच्या. लक्षात ठेवा, म्हणजे प्रेसिडेंटच्या मर्जीशिवाय बिल येणारच नाही, त्यांची पहिली परमिशन घ्यावी लागते. चला, झालं. ठीक आहे, झालं. ओके, काय आलं? प्रेसिडेंटची परमिशन घेतली, चला राष्ट्रपतींनी परमिशन दिली, ते बिल आलं कुठं? पार्लमेंटमध्ये. पार्लमेंटमध्ये डिस्कशन झालं. आता एक फॉर्मॅलिटी आहे. कसली फॉर्मॅलिटी? ते बिल कुणाकडे पाठवायचंय? राज्यांकडे. कुणाकडे पाठवायचंय? राज्यांकडे. ठीक आहे, पहिलं काय झालं? प्रेसिडेंटनी परमिशन दिली बिलची. ओके, ते बिल जे आहे विधेयक कुठे आलं? पार्लमेंटमध्ये आलं. पार्लमेंटने ते विधेयक पास केलं. ते कुठे पास केलं? राज्यांकडे. त्यांची व्ह्यू, त्यांची ओपिनियन काय बघायला. पण त्यांची काय अवकात आहे का? नाहीये. मग त्यांच्याकडे जा किंवा नको तो काय फायदा नाही. पण एक वर्ड लक्षात ठेवा. कोणतं? एक वर्ड लक्षात ठेवा. कोणतं वर्ड आहे बघा. सांगायचा अर्थ काय? नाही नाही, इथे दिलंय का 14 दिवस? नाही. हा, नाही, स्पेसिफाईड पिरियड. मग ते किती पण असेल. स्पेसिफाईड पिरियड ते लिहिलं का 14 दिवस? स्पेसिफाईड. बाबा मी एवढा दिवस दिला तुला, कर. किती दिवस पाहिजे? 1 महिना चाललेले. 1 महिना नाही बोलला का मी? 15 दिवस पाहिजे दिले, 20 दिवस पाहिजे घेऊन टाक. म्हणजेच काय आहे? स्पेसिफाईड पिरियड. हा दुसरा पॉइंट आहे. सगळ्यात पहिला पॉइंट कोणता? प्रेसिडेंटची परमिशन लागते. कशासाठी? बिल आणायला. ठीक आहे, बिल कुठे जातं? पार्लमेंटमध्ये. पार्लमेंट काय करतं? बिल पास करतं. ते बिल कुणाकडे जातं? राज्यांकडे. पण किती दिवसासाठी? स्पेसिफाईड पिरियड. कळलं सगळ्यांना? मग तुम्ही व्ह्यू द्या किंवा नका देऊ, पार्लमेंटला अधिकार आहे. कसला? रिजेक्टेड. पार्लमेंटला अधिकार आहे रिजेक्ट करायचा. म्हणजे तुम्ही कोणतं पण ओपिनियन द्या, साहेब हे नाव नका ना, दुसरं नाव ठेवा. तुला काय करायचं? आम्ही जे ठेवलं ते ठेवलं. हे कुणाला अधिकार आहे? पार्लमेंटला. कळलं सगळ्यांना? चला आता आपण प्रश्न बघूया व्यवस्थित, मग तुम्हाला कळलं. सांगा आता. ऑप्शन सांग ना. हाच होता ना? सॉरी सॉरी सॉरी, हा सॉरी. कसं काय? हाव 1 2 3 4 याच्यामध्ये निवडायचे. नाही, आपल्याला नाही माहित, आपल्याला कोणाला नाही माहित. हा, याच्यामध्ये ना, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण एक गोष्ट. आता अलर्ट आपल्याला ना हळूहळू हे पण शिकायचं आहे. मेथड ऑफ एलिमिनेशन काय असतं, कीवर्ड्स काय असतात, वगैरे वगैरे. आता मी म्हटलो, ओके, मी म्हटलो आता, ठीक आहे, की इथे ना इथे ह्या भिंतीवर मला ना फक्त क्रीम कलर दिसतो. एम आय राईट ऑर रॉंग? एम आय राईट ऑर रॉंग?
या भिंतीवर मला फक्त क्रीम कलर दिसतोय. एम आय राईट ऑर रॉंग? का हो? कसं काय? ब्लू कलर पण आहे ना. पण मी माझ्या पर्स्पेक्टिव्हने ना, तू बरोबर बोलला, लाईट पण आहे, व्हाईट पण कलर आहे सगळं. मी माझ्या पर्स्पेक्टिव्हने बोलतोय की बाबा आय हॅव सीन ओनली क्रीम कलर. राईट ऑर रॉंग? एक वर्ड यूज केलाय मी, एक वर्ड. कोणता? सो ओनली नावाचं काहीच नसतं, लक्षात ठेवा. जिथं तुम्हाला पॉलिटीमध्ये ओनली दिसेल ना, मग थांबायचं. अलर्ट, रेड सिग्नल. 90% रॉंगच असतं ते. ओके, मग ओनली स्पेशल मेजॉरिटी नाही, सिंपल मेजॉरिटी आहे. तसं आता मी सांगितलं, खरंच सिंपल मेजॉरिटी आहे, ते शिकायचं आपल्याला. ओके, पण याच्यामध्ये काय ओनली आहे म्हणून हे काय उत्तर चुकीचं आहे. हे 1 2 3 4 ऑप्शन, 1 2 3 4 ऑप्शन आहे. 4 मध्ये एक निवडायचं. काय चुकीचं निवडायचं? काय निवडायचं आपल्याला? चुकीचं निवडायचं. ठीक आहे, एक आता शेवटचा प्रश्न बघूया आपण आणि मग आपण एंड करूया. चालेल? बाकी आपण नेक्स्ट टाइम करूया. बघा हे ट्राय करून. Only नक्की नक्की बघा इकडे सगळ्यांनी. ओके, बघा इकडे सगळ्यांनी. करेक्ट शोधायचं आपलं. काय शोधायचं? ओके, करेक्ट शोधायचं. ओके, करेक्ट शोधायचं. अरे काय नाही, तिकडनं खूप उलटं बघा. ओके, सो इथे बघा आता, द टेरिटरी ऑफ युनिट्स ऑफ इंडियन फेडरेशन मे बी अल्टर बाय द पार्लमेंट बाय द सिंपल मेजॉरिटी. राईट और रॉंग? मी आता सांगितलं. येस. सो ए बरोबर आहे, 100% ए बरोबर आहे. द कन्सेंट ऑफ द स्टेट लेजिस्लेचर नेसेसरी बिफोर द पार्लमेंट. नेसेसरी आहे? नाही, गरजेचंच नाही. बी चुकीचं आहे. पहिलं बी का टाकून? ओके, बी इथंच आहे. गेलं. चला, एक ऑप्शन कट झालं. आता द प्रेसिडेंट रिकमेंडेशन नेसेसरी फॉर द इंट्रोडक्शन ऑफ द बिल पार्लमेंट फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ टेरिटरी ऑफ एनी स्टेट. बरोबर आहे का नाही? हे बरोबर आहे. पण डी जे आहे, द प्रेसिडेंट मस्ट रिसीव्ह स्टेट्स ओपिनियन. नाही, स्टेटला काही इज्जतच नाहीये, काय भाव देत नाही, त्यामुळे हे चुकीचं आहे. सो डी चुकीचं आहे. मग डी कुठं आहे? हे पण गेलं. आता हे 2 बरोबर आहे. सो ऑब्व्हियसली काय आलं? हॅव यू अंडरस्टूड एव्हरीथिंग? कळलं सगळ्यांना? सो आपण आता इथपर्यंत केलंय. आपलं आर्टिकल 4 राहिलंय. मग आपण ते काय करूया? नेक्स्ट एपिसोड मध्ये भेटूया. तर सगळ्यांनी आपण काय करूया? नेक्स्ट एपिसोड मध्ये भेटूया. आता चालेल? चलो, थँक्यू सो मच. नाही, अरे पीडीएफ पाठवतो सगळ्यांना पीडीएफ. ठीक आहे, फक्त तुम्ही मेसेज टाका ग्रुप. ओके, ग्रुपवरती मेसेज टाका, मग तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल. ठीक आहे महिमा?